माझ्या मनात मी कीर्तनकार होईन ही काहीच भावना नव्हती. मला श्रवणाची खूप खूप इच्छा असायची. ते 3:45ला राजीनामा दिला, कोणाला माहीत नाही, घरची परिस्थिती जाणलीच नाही मी. आणि नाट्य मंडळीमध्ये सध्या कार्यरत असणारे अध्यक्ष ज्यांना अनंतजी पाटील म्हणतात, आता पत्नी या नातीने असल्यामुळे ती विरोध करणारच, महिला एकत्रच येत नाही. पण या विषयामध्ये सगळ्या एकत्र येतात आणि महिलांची भांडणं मिटले का गावातली भांडणं मिटली. नावडे गावाला तर काहीच कल्पना नव्हती, पण तिथे सुद्धा आता सुरू झालेले तिथे. तर आता अलीकडे महिला मंडळाने फार त्याच्यामध्ये आघाडी पाहिलं ते. पण प्रामुख्याने सप्त्यामध्ये काय काय कार्यक्रम राबवले? लावला बोर्ड, तंटामुक्ती झाली. पण तंटा होतात कशामुळे तंटा होतात? भांडणं या 3 गोष्टीमुळे होतात. आम्ही नेहमी सांगतो कीर्तनातून. ऐका, माझ्या समोर बसलेले आताच म्हणजे जवळचं आमचं संबंध असताना सुद्धा आमचे सांबारे दादा यांचे ते नातू अक्षयजी गावंडे माझ्या समोर बसलेले. माझ्या डोक्यात जी कल्पना होती ती त्यांच्यामुळे साकार झाली. मला जे काय माझे विचार होते ते मी या लोकांपर्यंत कसं पोहोचू. अनेक विषय अजून बरेचसे तसे राहिले, आता एक एक वेगवेगळे आठवत बसतील. पण तरी पण त्यांच्या माध्यमातून त्यांनी जो ह्या उपक्रम हाती घेतलेला आहे की याच्यापूर्वीची एक त्यांनी मला मुलाखत दाखवली. त्यामध्ये ते माझे वर्गमित्र आहेत, उल्हासराव देशमुख हे माझे वर्गमित्र आहेत. ते मला खूप मानतात. जगदीशजी जाखोटिया वगैरे ही मंडळी आहेत, आम्ही एका वर्गातले वर्गमित्र. तर त्यांचं ते ऐकलं तुमचे ते सगळं मला खूप. आणि तुम्ही असं प्रत्येक विषयाचं त्या विषयामध्ये पारंगत असणाऱ्या मंडळींशी संपर्क साधावा आणि त्यांचा असणारा तो विषय समाजाला जर योग्य वाटत असेल, म्हणजे हितकारक वाटत असेल, तर तो पोचवण्याचं तुमचं जे माध्यम आहे ते अतिशय चांगलं आहे. आणि कळायला पाहिजे लोकांना. काही लोकांना तिथपर्यंत माहीत नसतं, वरवरचं माहिती असते. ते प्रामुख्याने तो सारांश लोकांपर्यंत पोहोचवण्याचं काम करतो आपण. एखादी व्यक्ती घडली तर का घडली, त्याच्या मागची कारण प्रामुख्याने जी आहेत ती सांगण्याचा पुरेपूर प्रयत्न करतो. ऐकल्यानंतर त्याचा परिणाम होतो लोकांच्यावर. कसं असतं, तर तुम्ही इथे आलात बरं का गावंडे साहेब, फार म्हणजे मला माझ्या स्वप्नात पण नव्हतं, पण हे कसं काय घडलं हेच मला कळत नाही. मी एवढी मोठी मुलाखत माझी होईल आणि तुम्ही मला कसं वाटलं? खूप खूप बरं वाटलं. मला माझी इच्छा जी होती का हे मी कधी कोणत्या कीर्तनात प्रगट करू का जिथे सगळे लोक असतील असे, तर तो मला माध्यम ह्या तुमच्यामुळे सापडला. नाही तर मी ठराविक गावामध्ये तो माझा विषय बोलला असतो. मला अजून बरेचसे विषय बोलायचे, त्यातले काही नेहमी झाले असतील. नको तरी पण खूप आहे, भरपूर समाधान वाटलं. आणि रामकृष्ण हरी मंडळी ओपन माईक टॉक्स मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करते. काही दिवसांपूर्वी या चॅनलचं नाव खोपोली टॉक्स होतं, परंतु काही कारणास्तव आपण या चॅनलचं नाव बदलून ओपन माईक टॉक्स असं ठेवलेलं आहे. आजचा हा एपिसोड कोणासोबत असणार आहे आपल्या सर्वांना कल्पना असेलच. कर्जत खालापूर मधले प्रस्थ मान्यवर आणि आपल्या सर्वांचे प्रिय आदरणीय आबाप श्री तानाजी महाराज कर्णुक यांच्यासोबत साधलेला हा संवाद साधताना खूप काही गोष्टी महाराजांनी त्यांच्याबद्दल मला सांगितलेल्या आहेत आणि त्याच गोष्टी मी तुमच्याच पुढे सादर करत आहोत. पण त्याआधी माझी एक विनंती आहे, एपिसोड बघत असताना आपण सर्वांनी या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करावं. कारण तुम्ही जेवढे जास्त सबस्क्राईब कराल तेवढे चांगले प्रस्थ आणि अनुभवी कलाकार मान्यवर आपण आपल्या चॅनलवर आणणार आहोत. तर मी ही विनंती करेल तुम्हाला की आपल्या चॅनलला जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि हा एपिसोड निदान एका व्यक्तीला तरी शेअर करावा. कारण यातला अनुभव, यातली माहिती ते आपल्या जीवनात, आपल्या आचरणात आणतील याचा आपल्याला समाधान मिळेल. कोणत्याही प्रकारचा विलंब न लावता आपण एपिसोडला सुरुवात करणार आहोत. रामकृष्ण हरी. रामकृष्ण हरी महाराज. रामकृष्ण. खूप छान वाटतंय तुमच्या समोर बसून. खूप दिवसांपासूनची इच्छा होती तुम्हाला भेटायची. काही दिवसांपूर्वी समजलं तुमच्या पायाला इजा झाली होती. आता तुमची प्रकृती कशी आहे? आता ठीक आहे, व्यवस्थित. तेच मला ऋषी माझा मित्र तो बोललाच की महाराजांच्या पायाला इजा झालेली आहे, त्याच्यामुळे काही दिवस आपण पुढे ढकलू. तर आज तुमच्या समोर येऊन खूप छान वाटतंय आणि तुमची मुलाखत घेण्याचं योग माझ्या नशिबी आला हे माझं भाग्य आहे. कारण आज संपूर्ण खालापूर तालुक्यात नव्हे तर पूर्ण महाराष्ट्रभर आपला प्रचार चालू आहे, समाजप्रबोधनाचं कार्य चालू आहे आणि तुमच्या सोबत मला बोलताना खूप छान वाटतंय. आणि अगदीच लगेचच पारमार्थिक दृष्ट्या जर बघायला गेलं तर एवढ्या मोठ्या महाराजांसमोर आज माझं बोलणं होतंय 5व्या-6व्या एपिसोड मध्ये, ते माझं भाग्य म्हणेल मी कुठेतरी. नाही तसं नाही, तुम्ही मला महाराष्ट्रात पोहोचवणार
हे मी माझं भाग्य समजतो. खरंच खरंच खरंच. बरं, तुमची प्रकृती कशी आहे आता? आता ठीक आहे, प्लॅस्टर काढला आता, डॉक्टर हेमंतनी मला व्यवस्थित केलेलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. तेच आमची सर्वांची भक्ती आता करायची मी इच्छा होती. काही आधार नसताना चालतो व्यवस्थित हळूहळू. अच्छा. तेच तेच. तर माझ्यासोबत पूर्ण खोपोलीला आणि आपल्या संपूर्ण चॅनलला उत्सुकता असेल की महाराजांचा आतापर्यंतचा प्रवास कसा झालाय हे जाणून घ्यायचे. तर कोणत्याही प्रकारचा विलंबना नव्हता, आपण लगेचच सुरुवात करूयात. माझा पहिला प्रश्न थोडा वेगळा असणार आहे, तुमच्या रिलेटेड नसणार आहे. पहिला प्रश्न थोडा असा असणार आहे की वारकरी संप्रदायाची सुरुवात कुठून आणि कशी झाली, त्यांच्या मागचं तुमचा दृष्टिकोन काय आहे? वारकरी संप्रदायाच्या बद्दल बोलायचं तर हा अनादिकालीन कालापासून आहे. त्याला अनादी उदित म्हणतात या संप्रदायाला. याचा स्वीकार मोठ्याने केलेला आहे, बरं काय. आणि वेदबोधित आहे तो. वेदाने सुद्धा त्याला वाचा बोलू वेद नीती करू संती केली ती, म्हणजे वेदाचा सुद्धा त्याला पाठबळ आहे. अनादी आहे तो, वेदबोधित आहे, मोठ्याने स्वीकृत केलेलं आहे. म्हणजे भगवान शिवशंकराने सुद्धा हरी 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 मंत्र हा शिवाचा. भगवान ज्ञानी सर्व मध्ये जर ज्ञानी कोण असतील तर महादेव एक जाण असं म्हटले. ते भगवान शंकर सुद्धा आपल्या समाधीचं चिंतन हरी हरी या शब्दाने जपत असतात. भगवान शंकर हे सुद्धा त्या नामाचं जप करत असतात. हरी 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 मंत्र हा शिवाचा असं म्हटलं. आणि याचं फल आहे मोक्ष. म्हणजे 4 गोष्टींनी हा युक्त असणारा संप्रदाय हा अनादी आहे. सर्व खूप मोठा संप्रदाय समजला जातो. हा संपूर्ण. पण त्यातल्या त्यात मला एक ती ओळ आठवली की ज्ञानदेव रचिला पाया तुका झाली शिकवा. हा त्याच्याही अगोदरच आहे ते. आपण तिथून खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असं आपल्यापर्यंत जे आहे ना हा, हा. ते माऊली ज्ञानराजांनी तिथून सुरुवात झाली. त्याच्या अगोदर ती पण परंपरा. त्या पूर्ण कडव्याचा कसा तुम्ही विस्तार करा? ज्ञानदेव रचेला पाया उवारिले देवालया. तुम्हाला त्यातून काय म्हणायचंय ते, म्हणजे हा आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. मच्छिंद्राने बोध म्हणजे गुरु शिष्य परंपरा होती. भगवान विष्णूने शंकराला सांगायचं, कधी गुरु शंकर तर कधी गुरु भगवान विष्णू. ही परंपरा आहे. एकमेकाला आदिनाथ गुरु इथून सुरुवात आहे ती. आणि ती परंपरा आता निवृत्तीनाथ म्हणजे भगवान शिवाचे अवतार आहेत आणि ज्ञानेश्वर महाराज कोण आहेत, हे विष्णूचे अवतार आहेत. आपण ते थांबवते ते. पण डायरेक्ट भगवान निवृत्तीनाथ हे सुद्धा शिवाचे अवतार आहेत. त्यांनी कुणाला उपदेश केला? माऊली ज्ञानराजांना. म्हणजे कोणाला केला? विष्णूला केलेले असं आहे. आणि अशीच ती परंपरा. पण ज्ञानेश्वर महाराजांच्या पासून ती पुढे एक गुरु एक शिष्य ही परंपरा खंडित झाली. माऊली ज्ञानराजाने आपल्या गुरुदेवाकडे म्हणजे निवृत्तीनाथांच्याकडे अशा प्रकारचं प्रसादन मागितलं, संपूर्ण विश्वाचा उद्धार होण्याकरता मला मोकळ ठेवा, मी एक शिष्य नाही करणार. हा त्यावेळेला माऊलींचा हा प्रश्न आणि त्याच्यावर प्रसन्न झालेले निवृत्तीनाथ ते म्हणाले, हा होईल पसाय दान, येडेवरे ज्ञानदेव सुखिया झाला असं. आणि मग ज्ञानेश्वर महाराज आणि मग सगळ्यांसाठी ते मोकळे झाले. म्हणजे तिथं असं मी आणि तुम्ही दोघेच कसं असं नाही, सर्वांच्या करता ही संत परंपरा तिथून खऱ्या अर्थाने. तर प्रामुख्याने ज्या प्रश्नाची उत्सुकता सर्व प्रेक्षकांना असेल, सर्व श्रोत्यांना असेल, त्या प्रश्नाकडे येऊयात आपण. तुमची समाज प्रबोधनाची सुरुवात कुठून आणि कशी झाली? तर माझं गाव म्हणजे बीड आहे, बीड खुर्द, खालापूर तालुका. आमच्या घरामध्ये किंवा घराण्यामध्ये भजनाची परंपरा, तशी गावामध्ये आमच्या या पंचकृषीमध्ये सुद्धा भजनाची परंपरा. नंतर भजनाच्या नंतर पुढे पुढे आमच्याकडे स्वानंद सुखनिवासी बाबा विष्णुदत्त महाराज यांना आणलं गेलं. त्यामध्ये प्रामुख्याने माझ्या वडिलांचा सहभाग होता. त्यांनी इथे आणलं, त्यांचे काही कार्यक्रम झाले, नंतर सर्व माळकरी झाले. म्हणजे आमचे लोक भजनी होते, भजन करत होते, पण खाणं पिणं वगैरे असं चालायचं. म्हणजे पूर्ण शाकाहारी नव्हते, भजन असायची, मुखातून त्यांचं देवाची भजन करायचे, पण संप्रदाय हा सुरू नव्हता आमच्या गावामध्ये. विष्णुदत्त बाबा आल्यानंतर त्यांच्याकडून हे सगळे अनुग्रहित झाले आणि त्याच वेळी मी सुद्धा माळ घातली. म्हणजे मी इतका लहान होतो का हे माझे वडील
आमचे चुलते ही सर्व मंडळी माळकरी झाले. त्यावेळेला मी माळ घातली, म्हणजे आम्ही सगळे कोण गुरुबंधू आहोत इतक्या लहानपणामध्ये. आणि नंतर पुढे हे खरवई गावामध्ये आमचे वैकुंठवासी मस्के बाबा यांनी त्यांच्या गावामध्ये एक सप्ताह सुरू केला. स्वानंद सुखन निवासी किसन महाराज साखरे यांच्या हस्ते मूर्ती बसवल्या गेल्या तिथे त्यांच्या मंदिरामध्ये. आणि प्रथम ही वारकरी संप्रदायाची कीर्तनची जी पद्धत ती त्यांनी तिथे सुरू केली. आम्ही लहान होतो, आम्ही तिथे कार्यक्रमात जात होते. आणि त्या कार्यक्रमाला गेल्यानंतर पुढे पुढे तिथे स्वानंद सुखन निवासी कांबेकर बाबा, त्याच्यानंतर आमचे गणपत बाबा बांडेवाडीकर, नामदेव गुरुजी, ही सर्व मंडळी तिथे दिग्गज आळंदीवाले, ही आळंदीवालची मंडळी तिथे असायची. आणि त्यांचं मी दर्शन घेऊन त्यांचा सगळ्यांचा आशीर्वाद घेतला. आणि पुढे पुढे एक लहान वय होतं माझं जास्तीत जास्त म्हणजे लक्ष तिकडे असायचं. मग तिथे सप्ताहामध्ये मला तिथे मी 7 दिवस द्यायचो. मग पुढे पुढे मस्के बाबांनी मला म्हटलं का आपण धाकट्या पंढरीला जायचं. ती माझी सुरुवात झाली. इथं त्यांनी पहिलं व्यासपीठ मला खरवईला दिलं. त्यांनी हे व्यासपीठ तुम्ही सांभाळायचं संप्रदायाचं. हा सगळ्यांचा आशीर्वाद कृपा आशीर्वाद घेऊन ते व्यासपीठ मी चालवलं. आणि नंतर मग धाकट्या पंढरीला गेलो तिथे. मी माझे मूळ यायचे. बरं, मग वयाच्या कितव्या वर्षी तुम्ही माळ घातली? तर कमीत कमी माझं 7 ते 8 वर्ष वय असतील त्यावेळेला. 8 वर्षाच्या. त्यावेळेला आणि मग तिथून मग तुमचा परमात्माशी नाळ जोडली गेली. जोडला. आता आमच्याकडे शिदई गुरुजी आमचे अजून आहेत. ते आमचे शिक्षक होते. आणि त्यांचाही आम्हाला फार मोठा मार्गदर्शन मिळालं दुबे सरांचं. आमच्या गावामध्ये आता मी लहानमध्ये छोट्यामध्ये मीच माळ करी. थोडं मला छंद भजनाचा कीर्तनाचा लागला. आमच्या गावातील छोट्या छोट्या मुलांनी त्याच्यामध्ये भगवान पाटील, म्हणजे आज ते महाराज आहेत भगवान महाराज पाटील, हे छोटे होते शाळेतली मुलं. त्यांनी ते आपला भिशी म्हणतात ना, एकत्र पोरांनी गोळा करायचा, पैसे गोळा करायचे असं. ते सुरू केलं. आणि मग त्यांचं काहीतरी झाल्यानंतर पुंजी जमली. नंतर ते म्हटले आपल्याला एक सत्यनारायणाची पूजा करायची. आणि त्या पूजेला, आपल्या लहान पोरांच्या पूजेला आपल्या दादांचंच कीर्तन ठेवायचं. मला सगळे दादा म्हणतात, म्हणजे मी पण लहान होतो. माझी खरी सुरुवात म्हणजे तिथे झाली. मला प्रोत्साहित केलं गेलं तर तिथे शिदई गुरुजींचा थोडासा आशीर्वाद मिळाला मला. आणि 4 शब्द मोडके तोडके मिळण्याचं आमच्याच गावामध्ये हनुमान मंदिरामध्ये आमच्या गावच्या या सगळ्यांच्या सहकार्याने मी पहिलं कीर्तन तिथे केलं. तिथे पहिलं केलं. त्याच्या मला एक त्याचाच प्रश्न पडला की कीर्तन करण्यासाठी जो योग्य अभ्यास लागतो, जो ज्ञान लागतो, त्याच्याबद्दल मला काहीच नव्हतं. मला डायरेक्ट उभं केलं तिथं. मला आणि माझ्या मनात मी कीर्तनकार होईन ही काहीच भावना नव्हती. मला श्रवणाची खूप खूप इच्छा असायची. तिथे आमच्या शिदई गुरुजींच्या समवेत आम्ही ज्ञानेश्वरीचं पारायण करून घेतलं त्यांनी आमच्याकडून तिथे मंदिरामध्ये. पण माझे वडील होते आप्पा, हे मला कीर्तनाला घेऊन जायचे. बाबा महाराज सातारकरांची लहानपणापासून मी कीर्तन ऐकली, तिथे ऐकायचो. आणि ते ऐकल्यानंतर मला फक्त श्रवणाची खूप इच्छा. ते गाणं त्यांचं वाजवणं ऐकणं, मी तल्लीन व्हायचो त्याच्यामध्ये. खरं म्हणजे मी कीर्तनकार मला व्हायचंय ही माझी मुळातच भावना नाही. मला श्रवणाची खूप इच्छा. मी लहानपणापासून श्रवण करत आलो. आणि मग या मुलांनी मला खऱ्या अर्थाने पहिल्यांदा मग एकदा ती सुरुवात झाली मग मला अभ्यासाला गोडी लागली. आता चला आपल्याला अभ्यास करावाच लागणार आहे असं. मग ग्रंथ आणायचं, अभ्यास घराच्या, मी घरीच अभ्यास केला. असं काय आई वडिलांचा आशीर्वाद मिळाला, गुरुवार्यांचा आशीर्वाद, मोठ्या थोरांचा, त्यांच्याच. आता मला मंत्र तसं म्हणाल तर आमचे विष्णुदत्त बाबा, मी लहान असताना म्हणजे आपले पंडितजी नेहरू गेले ना, त्याच वेळेला आमचे गुरुवारे म्हणजे विष्णुदत्त बाबा गेली, हे मला आठवतंय. मी 6वी का 7वीला नंतर होतं तिथं. तर एक दिवस मला स्वप्न असं पडलं, मी एका गावामध्ये आमचे काशीद म्हणून आहेत, बाळू काशीद, यांच्या घरी बाबा महाराज बसले होते. आणि मी तिथे गेलो होतो. मला एवढेच ते म्हटले, अरे ते रामदासला बोलव. आता रामकृष्ण अरे आपल्याला मंत्र पाहिजे ना. त्यांनी ते मला म्हणजे महाराजांच्याकडे मंत्र मिळावा थोडीशी मनामध्ये
तळमळ लागलेलीच होती. आणि त्यांनी स्वप्नामध्ये फक्त एवढंच म्हटलं, त्या रामदासला बोलव. आमच्या गावामध्ये रामदास म्हणजे आमचे मावस भाऊ आहेत. तर तेवढं मी बोलायला जातो ना जातो ते स्वप्न संपलं. मी आपला त्याच्यावरून राम शब्द आला ना गुरुच्या मुखातून, कारण मंत्र हा गुरुच्या मुखातूनच यायला पाहिजे, तरच तो फलद्रूप होता, नाही तर होत नाही असं आहे. मग साधन साधिता कोटी गुणे असं आहे बरं का. म्हणून त्यांच्या मुखातून मिळालं मला तो एक फार मोठा आशीर्वाद. आणि दुसरं, मी त्यांचं दर्शन घेताना आमच्या गावामध्ये त्यांना आणायचं म्हटलं तर हे लोक सगळं दिंडी करून, दिंडी सोहळ्याने त्यांना आणायचे तिथून बैलगाडीतून. आम्ही लहान होतो, शाळा सुटल्यानंतर आई चहा नाही काय नाही काय नाही पळालोच तिकडे. मला फक्त समजायचं का महाराज आता येणार आहेत, तर त्यांच्याबरोबर जायचं. इथं आल्यानंतर मंदिरात त्यांचे पाय धुले जायचे, लोक त्यांचं दर्शन घ्यायचे, तीर्थ प्यायचे. आता मला काही, मी तर उलट आनंदाने त्यांच्या पायाचं चरण तीर्थ घेतलेले. हा एक फार मोठा त्यांच्या चरणाचा मला मिळाला तो प्रसाद येतो. आणि मग तिथून माझी खरी गती मिळाली मला. तुमच्या प्रबोधनाच्या कार्याला पैलू पाडणारे आपण त्यांचंच नाव घेऊया. हो हो. तुमच्या पूर्ण या आतापर्यंतच्या कालकीर्तीला पैलू पाडणारे महाराज म्हणजे विष्णुदत्त बाबा यांचाच कृपा आशीर्वाद, त्यांचाच कृपा आशीर्वाद आहे. आणि मग तिथून तुमच्या परमार्थाला सुरुवात झाली. हा. आणि मग तुम्ही हे करा, मग मला तिकडे उचललं. मग तिकडे अच्छा अच्छा. आमच्या गावामध्ये तर गावामध्ये पण मग सप्ताह सुरू झालं. जसं खरवायला सुरू झालं ना त्याप्रमाणे आमच्या गावातल्या लोकांनी पण सप्ताह सुरू केला संपूर्ण गावा मिळून. रामनवमीच्या वेळेला आळंदीचे भोसले महाराज, वैकुंठवासी भोसले महाराज सिद्धबेटचे प्रमुख असणारे ते संस्थापक, तर तिथून त्यांची मंडळी येऊन इथे आम्हाला म्हणजे कीर्तनाच्या माध्यमातून ज्ञान करू लागले. गाणारे वाजवणारे तिथलेच मंडळी. म्हणजे संप्रदाय कसं असतं, कसं वाजवलं जातं, गायलं जातं, कशी पद्धत, तर ती त्या मुलांनी किंवा महाराजांनी ते आम्हाला ते घालून दिली. त्यामध्ये आणखी आमच्याकडे सगळे जवळजवळ 30-40 मुलं मग तयार झाली गावामध्ये. टाळकरी म्हणजे अलीकडे टाळकरी गाणारे वाजवणारे हे म्हणजे कीर्तनाचं मूळ भांडवल आहे. ते भांडवल आमच्या गावात तयार झालं, म्हणजे स्वतःहून तयार झालं. म्हणजे कुठे शिकले नाही काय नाही, सगळ्यांना ती स्फूर्ती झाली, गाणारे तयार झाले बरं का. आमचे नाना, वसंत नाना हे उत्तम प्रकारचे गायचे त्यावेळेला. नामदेव मांडवकर वाजवायचे, हे मग मला साथ करू लागले. सगळे बरेच मंडळी आमच्या तात्याला म्हणजे चुलते सपोर्ट तुम्हाला भेटला. अगदी म्हणजे ती मंडळी तयार झाली. आणि मग तिथून तुमच्या याला सुरुवात झाली. मग लोक निमंत्रण करू लागली, चला बुवांचं कीर्तन. अशा प्रकारे गावोगावी. मला एक प्रश्न असा की तानाजी महाराज कर्णूक हे नाव खालापूरमध्ये केव्हा असं प्रचलित झालं, मोठं केव्हा झालं की मग लोक आवर्जून या महाराज तुम्ही, या महाराज तुम्ही, त्याच्या मागची काय कहाणी असेल काय? ते धाकट्या पंढरीला गेल्यानंतर. अच्छा, तसं आहे का? ठीक आहे, चालेल, तो मुद्दा ठेवूया. दुसरा प्रश्न असा आहे, म्हणजे इव्हन सगळ्यांच्या मनामध्ये असेल तो, तानाजी महाराज कर्णूक म्हटलं की सगळं नीटनेटकं लागतं, कडक शिस्तीचे महाराज असं म्हटलं जातं. तर त्याच्या मागचं काय नक्की राज असेल, म्हणजे आहात की लोकांचा भ्रम येतो? नाही, स्वभाव कडक नाही, मी मन मिळावं, त्यांना आपल्याला परमार्थात ओढायचंय, त्याकरता ती जसे असतील त्यांचा स्वभाव असेल त्यांच्या स्वभावाला आपण मदत करायची. त्यांना आकलन, त्यांची जे काय असेल आपल्याकडे ओढण्याची ताकद ती म्हणजे त्यांचं जाणायचं. आणि तसं जसं लहान मुलाला औषध द्यायचं असेल तर त्याला आई पहिलं गुळाचा किंवा चॉकलेट दाखवते, हे घे मग तू आधी, मग तुला औषध घे, मग तुला देतो. त्याप्रमाणे त्यांची जे काय असणारे कुसंगती, त्यांचे काय व्यसन वगैरे ते मी मान्य केलं. मी त्यांना धुडकावून लावलं नाही, त्यांच्या थोडंसं समजावून घेतलं आणि मग आपोआप त्यांना उपरती झाली त्या लोकांना. मी कधी कोणाला आग्रह केला नाही तुम्ही माळ घाला म्हणून, पण त्या संगतीचा परिणाम, सहवासाचा परिणाम का ते आपोआपच माळकरी बनले लोक. असं झालं. तेच म्हणजे असं समज नाहीये की तानाजी महाराज कडक आहेत, नाही की एकदम हे बोलतात, कडक बोलतात, तीक्ष्ण बोलतात. नाही, असं एक गावामध्ये पहिल्यांदा कीर्तन करताना मनामध्ये तुमच्या कसं वाटत होतं, की काय भावना होत्या तेव्हा? घाबरलेल्या होतात की काय? घाबरलेलं म्हणजे मला काहीच कळत नव्हतं बरं काय, मला त्यामध्ये काहीच कळत नव्हतं. तरी पण मी डेअरिंग केली, कसं काय बोललो मलाच आठवत नाही. झालं ते बरं काय. कीर्तन करणं म्हणजे सामान्य. आमचे माधव महाराज म्हणजे माझे चिरंजीव, ते 12 वर्ष जंगले महाराजांच्याकडे होते. तिथून अभ्यास 12 वर्ष केल्यानंतर ते आता
हे कीर्तन व्यवस्थित करू लागले, शास्त्र शुद्ध म्हणजे वारकरी संप्रदायाच्या पद्धतीनुसार. किंवा आळंदीला मुलं जातात, 4 वर्ष अभ्यास करतात आणि ते झाल्यानंतर मग ते कीर्तन. कीर्तनाला सुरुवात होते. माझं जीवनात तसं काहीच नाही. त्यामुळे शास्त्र शुद्ध किंवा समजा बीएड झालेले जे शिकवतात, हा. आई वडील त्यांच्यापेक्षा भरपूर शिकलेले असतात, पण त्यांना ते शिकवता येत नाही, ते शिकवतात. ती एक मेथड ज्याला म्हणतात, हा, बरोबर. ती शिकवण्याची त्यांच्याकडे पद्धत. तसं कीर्तनाची कशी काय परंपरा असते, कीर्तन कसं सांगायचं असतं, सांगायचं कसं त्याचे मुद्दे कसे असतात, ते संस्थेतून मिळतात, गुरूंच्याकडून मिळतात. हा, हा, बरोबर. मी सहवासाने ऐकून, मी आता कुठे या स्थितीमध्ये आता व्यवस्थित मला असं वाटतंय मी कीर्तन करू लागले आताशी, एवढ्या वर्षातून. कारण मी यांचं सगळ्यांचं ऐकून ते मला आताशी ते भांडवल म्हणजे भगवंताची कृपा, माझ्या सद्गुरूची कृपा मी आता आता व्यवस्थितरित्या असं. अजून परत असंच रेटून चाललं होतं खऱ्या अर्थाने. पाठांतर सर्वणाने येत होतं सगळं, पण ती कशी पद्धत पाहिजे हे मला कळत नव्हतं. पण नाही, या कीर्तनामध्ये सगळ्यात मोठा श्रोता असतो. आता तुम्ही जसं म्हणतात की मला पहिलेपासून श्रवणाची आवड होती, जसं तुम्ही ऐकत होतात ते तुमच्या आचरणात येत होतं आणि मग ते कीर्तनाच्या माध्यमातून लोकांना पोचत गेलं. जसं तुम्ही म्हणतात की पहिलं कीर्तन जरी केलं तरी मी काहीही बोललो, पण काहीही बोललात तरी पण ते लोकांना आपलंसं वाटलं आणि लोकांना आवडू लागलं. एक महत्त्व. कोणत्या संतांना घेऊन तुमचं विशेष असं आकर्षण आहे? म्हणजे आता अनेक संत तुम्ही पाहिले असतील, महाराष्ट्रामध्ये खूप सारे संत. हा, तर पहिल्यांदा आमच्याकडे वैकुंठवासी दुबे सर हे वेदांत वाचस्पती होते. त्यांचा खूप मोठा सहवास आणि त्यांच्यामुळे आम्हाला मोठ्यांच्या संगती मिळाल्या. माझ्याबरोबर नवघरचे यशवंत महाराज देशमुख, वैकुंठवासी सदाशिव भाऊ, हे आम्ही 3 जण कुठे आळंदी पंढरपूरला गेलो ना तर ते मोठ्यांचे दुबे सरांच्या बरोबर. आता दुबे सर म्हणजे आम्हाला सगळ्यांना, त्यांना हे आमच्या बीडचं एक भांडवल त्यांना मिळालं होतं कथा कीर्तन करण्याकरता. आम्ही सर्व मुलं त्यांच्याबरोबर असायचं आणि त्यामुळे कुठलाही कीर्तनकार असेल महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध, त्याला इथं आपल्याकडे आणायचं आणि त्याचं कीर्तन इथं करून लोकांच्यापर्यंत त्यांचं ज्ञानदान म्हणजे प्रचार करायचा असं त्यांचं. आणि त्यामुळे लवकरच मला सर्व महाराष्ट्रातील जे दिग्गज चांगले गाजलेले कीर्तनकार त्यांच्याशी माझा संपर्क आला दुबे सरांच्यामुळे. आता थोडक्यात सांगायचं म्हणजे आपले पवार महाराज, जगन्नाथ महाराज पवार, म्हणजे आज आता वैकुंठवासी आपण स्वानंद निवासी म्हणा ते आहेतच. म्हणजे असे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजलेले कीर्तन. पण त्यांचं माझा सहवास योगायोगाने असंच तिथं मोठ्या वेडगावमध्ये झाला. हा, मी त्यांच्या जवळ बसायचो, मी लहान असायचो तिथे आमचे भाऊ केलेटकर वगैरे असं त्यांचं चांगला परिचय. ज्या कीर्तन माध्यमातून त्यांचं माझ्याशी जास्त संबंध आला. साखरे महाराजांचं, मस्के बाबांच्यामुळे त्यांची जवळ एक सापडले, त्यांचं दर्शन झालं बरं का. तसं आपले बालयोगी महाराज ओतूरकर हे म्हणजे अतिशय फेमस, म्हणजे सगळ्यांना प्रसिद्ध. ते सुद्धा त्यांचा पण परिचय झाला. त्यांचे मी श्रवण केलेले कार्यक्रम वगैरे. बाबा महाराज सातारकर हे तर आमच्या घरी त्यांचे अनेक वेळ कार्यक्रम इथे झालेले. त्यांचा मला ते तानाजीच म्हणायचे बरं काय. फार मोठा कृपा आशीर्वाद आहे त्यांचा. सातारकर महाराजांविषयी काय अशी विशेष आठवण आहे तुमची? सातारकर महाराजांचं म्हणजे आमच्या गावामध्ये ते स्वतः यायचे, कार्यक्रम वगैरे करायचे. त्यांचं राहणं खाणं सगळं म्हणजे व्यवस्थित असायचं ते. आणि त्यांचं जे बोलणं आहे ना, ते आता इतर कीर्तनकारांची मी कीर्तन ऐकतो आणि त्यांचं कीर्तन ते अभंगाचं मुद्देसूद, प्रत्येक अभंगाचं चिंतन असं नाही. त्यांचं त्या अभंगाला अनुसरून जे बोलणं असायचं, अभंग समोर ठेवायचं, पण त्या अभंगाला सोडून नाही, धरूनच असे काय ते साधे सोपे मुद्दे मांडायचे का ते माणसाला कळून जायचे. ज्या वेळेला धाकट्या पंढरीमध्ये मी लहान असताना माझ्या आप्पानी म्हणजे वडिलांनी नेलं मला कीर्तन ऐकायला. ते कीर्तन सांगत असताना, मी ऐकत असताना ते जे सांगत होते, मी त्यावेळेला लहान होतो, अरे मांसाहारी करायचं नाही, अरे आपण नाहीच करत, बरं आहे, चांगलं आहे, म्हणजे महाराज सांगतो तसं आपण वागतो, हे करायचं नाही, ते करायचं नाही. ते मला सगळं माझा पेपर तपासत होतो जीवनाचा. मी ते काही बहुतेक रॉंग नाही, बरोबर वाटायचं. त्यामुळे मला ताकद मिळाली. हे जे सांगतात बरोबर आहे, आपलं जीवन तसंच चाललेलं आहे, असा प्रकारे. तिथून तुमचं विशेष आकर्षण झालं. आणि महाराज जसं बोलले त्या गोष्टी तर आपल्यात पहिल्यापासून आहेतच. मी एक थोडा बाहेरचा मुद्दा घेतो. असा अनेकदा म्हटलं जातं की पांडुरंग हे नाव कानडी आहे, तर त्याच्यामध्ये तुमचं पाहण्याचा दृष्टिकोन काय आहे?
की कर्नाटक हा कर्नाटकू, ते त्याचा तुम्ही काय सविस्तर घ्यायचं? तो आवडीचं नाव आहे. साधू संतांनी त्याला कर्नाटकू असा शब्द आहे. म्हणजे आपण आई सुद्धा मुलांना एखाद्या नावाने अशी आवाज देते, हाक मारते ना, तसं आपला महाराष्ट्र आणि त्या महाराष्ट्रामध्ये पंढरपूर आहे. आणि पंढरपूर हे तुमच्या कर्नाटकाच्या सीमेवर आहे. सीमेवर आहे. बरोबर. याला ऐतिहासिक पार्श्वभूमी आहे, याला भाषिक आहे, याला सांस्कृतिक पार्श्वभूमी आहेच. अच्छा. तर ते सीमेवर आहे. त्या कर्नाटकमध्ये हरिदासी पंथाचे लोक होते किंवा हरिदास हा एक तिथे संप्रदाय होता. तरी सुद्धा कर्नाटक मधले लोक विठ्ठलाचीच भक्ती करत, त्या पांडुरंगाचीच भक्ती करत. ते या विठ्ठलाला ते लोक कर्नाटक असल्यामुळे ते त्यांच्या भाषेमध्ये कानडा असं ते, म्हणून तो शब्द दोन्हीकडे ते, जितकं आंध्र प्रदेशामध्ये महाराष्ट्रामध्ये हे आणि हा विठ्ठल भक्तीचा जास्त प्रचार झाला. तर त्यावेळेला ते जवळ असल्यामुळे कर्नाटक मध्ये सुद्धा तू जातोस, आता संत वर्णन करत असता, तू इकडे जातो असं म्हणजे तू करा, त्याच्यावर आरोप केला जातो तू असं, त्याप्रमाणे होतं. ओव्यांमध्ये घेतलं जातं आणि मग ते तसं इथे एकवटलं गेलं की कानडा राजा पंढरीचा, अशा पद्धतीने. आपण नाही काय कधी म्हणतो तू आम्हाला माहितीस तू कुठला आहेस, तू म्हणजे आपण त्याला हिंदून बोलतो, त्याला प्रेमामध्ये असतं ते संतांच्या वाणीमध्ये ते प्रेम आहे. तर तसं बघतो आहे पंढरपूरचा, कारण नेणो ब्रह्म मार्ग चुकले असं आहे बघा. उघडे पंढरपूर आले, भक्त पुंडलिके देखिले उभे केले विटेवरी. मग तो कर्नाटकमध्ये कसं, कर्नाटकमध्ये ती जी भक्ती चालू झाली असावी असे, आणि मग ते लोक सुद्धा, आणि म्हणून तो तिकडे लोक भक्ती करतात म्हणून संतांनी त्याच्यावर आरोप पण केला असतो, तू कर्नाटक मधला आहे, तू तिकडे जास्त जातोस, असं आपल्या अभंगातून. आत्ताच्या कीर्तनकारांमध्ये तुम्ही श्रोता म्हणून कोणाला ऐकायला पसंत करता? म्हणजे कोणत्या कीर्तनकारांना तुम्ही ऐकायला पसंत करता श्रोता म्हणून? आता तसे आपल्या महाराष्ट्रामध्ये दिग्गज आहेत सगळे कीर्तनकार, तसं मला काय कोणावर आरोप करता येत नाही. पण खरंच चिंतन जर ऐकायचं असेल तर देगलूरकर ही कंपनी, म्हणजे चैतन्य महाराज देगलूरकर, त्यांचे बंधुराज चंद्रशेखर महाराज देगलूरकर, आमचे माधव महाराज जिथे 12 वर्ष त्यांनी अध्ययन केलं, असे आमचे जंगले महाराज शास्त्री, ही मंडळी. असं आम्हाला अशा कीर्तनकारांची कीर्तनं ऐकायचं, त्याच्यात म्हणजे खरं आनंद लुटायला मिळतो. काय आपलं परंपरा काय आहे, आपलं तत्वज्ञान काय आहे, आपल्या वेदशास्त्र पुराणाने काय सांगितलं, हे त्यांच्याकडून खूप चांगलं मार्मिक ऐकायला मिळतं. आता त्यामध्ये आणखी सोप्या भाषेमध्ये सांगणारे असं छोटे माऊली म्हणून कदम माऊली, असे बरेच, आता नामदेव महाराज शास्त्री, हे तर अगदी माझ्या जवळ, म्हणजे कृपाशीर्वाद आहे त्यांचा माझ्यावर. आपल्याकडे येतात ते सुद्धा, हे सर्व मंडळी. आता सर्वांची म्हणून म्हटलं, मग ते म्हणतील का आमची नावं नाही घेतली, अशी बरेच माझ्या ह्या महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध असणारे कीर्तनकार ते नेहमी येतात. सांगण्याचा दृष्टिकोन करण्याचा वेगवेगळा असतो. म्हणजे त्यामध्ये पण प्रकार आहेत, कोणत्या कोणत्या प्रकारचे आणि मुद्दे घेऊन तसे ते चालू. आता कसं आहे, लोकांना आवडेल असं सांगण्यापेक्षा लोकांना ते गरजेचे ते सांगायला पाहिजे, तर ते सांगितलं जात नाही. हा समाज कुठे जमतो, लोकांना आवडेल ते सांगितलं की समाज जमतो. आता मुलाला आवडेल ते आईने द्यायचं का डॉक्टरने सांगितलं ते, म्हणजे त्याला जे गरजेचं आहे ते द्यायला पाहिजे. आईने जर चूक केली बरं काय, तर ते मुलाची प्रकृती बिघडल्याशिवाय राहणार नाही. तसं काही मंडळी, आता कसं समाज जमल्या पाहिजे, भरपूर लोक आली पाहिजे, त्याकरता लोकांना जे आवडते त्याप्रमाणे त्यांचं ते उदाहरणं असतात, त्याप्रमाणे सांगणं असतं. संत वाङ्मय अथांग आहे, ते त्यातलं जास्तीत जास्त वापर करत नाही. तर चालू परिस्थितीमध्ये लोकांची करमणूक म्हणून जे काय असेल असायचा ते वापर करतात. हा मुद्दा खरंच तुम्ही बरोबर बोलत अगदीच. म्हणजे अगदी मला सुद्धा तेवढा असं ज्ञान नसेल मी म्हणेल, पण पाहण्यात आलेलं आहे की असेच मुद्दे घेतले जातात, जे परमार्थिक मुद्दे आहेत ते डावळून आताच्या परिस्थिती जी चालू आहे त्याच्यावर ते मुद्दे घेतले. त्यामुळे काय झालं, समाजामध्ये परिवर्तन होत नाही, फक्त ऐकायचं गमत म्हणून ऐकायचं सोडून द्यायचं. म्हणजे त्याच्यात हिताचं काहीच नसतं त्याच्यामध्ये. परमार्थिक विषय तो असतो. जोडीला एक प्रश्न होता की आणखीन एक मीठ असं आहे की विठ्ठलाच्या डोक्यावरती शिवलिंग आहे,
विठ्ठलाच्या मूर्तीच्या डोक्यावरती शिवलिंग आहे, पण त्याच्यामध्ये काय कितपत ते तथ्य आहे, काय असं? शिवलिंग म्हणजे भगवान शंकराला स्थान दिले बघा पांडुरंगाने, विष्णू आहेत ना ते भगवान शंकर हे वारकरी आहेत पहिले. अभंगामध्ये म्हणलं आम्ही कापडी रे कापडी, कापडी म्हणजे आम्ही वारकरी आहोत. भगवान शंकर स्वतः वारीला यायचे आणि असंच वारीला जात असताना खूप गर्दी, भगवंताने त्यांना पहिलं पुढे घेतलं. आपण ना म्हणतो आपल्या आवडीचा ओळखीचा माणूस असला त्याला पुढे घेतो, तसं त्यांनी त्या गर्दीतून त्यांना डोक्यावर घेतलेले. गणपतीला तिकडे तिथे स्थान दिले बघा. तुम्ही जर ते गेलं प्रत्येकाला, गणपतीला परंदंदीला प्रत्येकाला तिथं तिथं, आणि भगवान शिवशंकराला वरती आपल्या मस्तकावर धारण केले. आणि आम्हाला त्यामधून हे पण मिळतंय का वारकरी संप्रदाय विष्णू आणि शिव यांच्यामध्ये भेद मानत नाही. जिथे भगवान विष्णूने त्यांना जर धारण केले मस्तकावर तर ते आम्हाला वेगळे वाटत नाही. हरिहरा भेद नाही नका करू वाद, असं म्हणून संतांनी आम्हाला सांगितलं का एकच आहे ते. आणि हा संप्रदाय पण आपला सर्वांचा आहे, एकोप्याने राहणार आहे. याच्यामध्ये आपण बघत नाही भेद नाही कुठल्या पंथाचा आहे, कोण कुठल्या जातीचा आहे, सगळे एकोप्याने आहे. मला एक राहून प्रश्न पडला, अनेक देवी देवतांना आपण बघतो त्यांच्या हातामध्ये शस्त्र आहे, आपल्या पांडुरंगाच्या हातामध्ये शस्त्र का नाहीये, त्याच्या मागची काय काय? हा, आता तो सगळं शस्त्रास्त्र वापरून तो थकून थांबलेला आहे तिथं पिठीवर, बरं का. ते कसं म्हटलंय, अर्जुनाला जो प्रश्न पडला, अर्जुनाच्या प्रश्नाचं उत्तर देण्याकरता भगवान श्रीकृष्णाने गीता सांगितली कुरुक्षेत्रावर, बरं का. आणि तिथे नंतरचा तो पुढचा अवतार आहे तो पांडुरंगाचा अवतार आहे. अच्छा, भगवान श्रीकृष्णांच्या नंतरचा अवतार पांडुरंग. हा, म्हणजे कृष्णच आहे. पण तो तिथं ज्या वेळेला त्या निजधामाला गेले, म्हणजे निजधामाला गेले असं नाही, त्यांना फक्त दाखवलं, पण ते आले पंढरपुराला आले. द्वारकेचे केणे आले याची ठाया. द्वारकेचा कोण आहे? गीता भगवंतानी कुरुक्षेत्रात आहे. तोची अवतार धरी अलंकापुरी, असं आहे. तोच अवतार म्हणजे कोण? भगवान कृष्ण. तोच विटेवर उभा आहे. विटेवर उभा असणारा तोच परमात्मा ज्ञानेश्वर आळंदीमध्ये ज्ञानेश्वर महाराजांच्या रूपाने आहे. अशी ती परंपरा आहे. ते त्याच्यामुळे शस्त्र नाहीये. नाही, कारण शस्त्राने आघात करण्यापेक्षा प्रेमाने बोललेला जो शब्द असतो ना, तो सुद्धा माणसाला सुधारू शकतो, असं आहे. शब्दामध्ये सुद्धा संतांनी शब्दात पावर ठेवली, असं आहे. म्हणून आपण असं बोलू ना की वारकरी संप्रदायातील सर्व लोक पांढरा पोशाख परिधान करून असतात, तो शांतिप्रिय आहे, सगळ्यांना असं कोणताही रंगीत नाही. हरी नामाचे शस्त्र असं म्हटलंय. ते शस्त्र हेच आहे. क्षमा शस्त्र जया नराची हाती, दुष्ट तया प्रति काय करी. महाराज म्हणतात आमच्याकडे क्षमा हेच शस्त्र आहे, आम्हाला शस्त्र धरण्याची काही गरज नाही. वा वा वा, सुंदर सुंदर, खरंच सुंदर, खूप छान वर्णन केलं महाराष्ट्र. आता एक तो प्रश्न महत्वाचा की संपूर्ण कोपोलीकरांना, खालापूरला त्या प्रश्नाची उत्सुकता असेल की तानाजी महाराज कर्णुकांचं धाकट्या पंढरी सोबत काय नातं आहे, त्याची सुरुवात कुठून आणि कशी झाली, आमच्या प्रेक्षकांना सांगा. ते असं, या वैकुंठवासी आमचे मस्के बाबा, धाकटी पंढरी हे पहिलं नाव धाकटी पंढरी नाही, त्याला बॉम्बले विठोबा पण नाही, त्याला सासगाव मंदिर म्हणायचे. आमच्याकडचे लोक एकादशीला जायचं म्हटले ना, तिकडे 15 दिवसातून फक्त लोक जायचे. ते फक्त 15 दिवसात, ऐका बरं का, ऐकण्यासारखा इतिहास आहे, काही लोकांना माहित नाही. तर 15 दिवसातून जाणार, ज्याची द्वादशीची व्यवस्था तिथे केली आहे. तिथे आमचे आपले वैकुंठवासी के.बी. पाटील वगैरे, बी.एल. पाटील या मंडळीने, संपूर्ण आर.बी. मोरे साहेब यांनी काय केलं, एक अशी घटना तयार केली. प्रत्येक गावाला द्वादशीचं हे निमंत्रण केलं आणि त्याने ते स्वीकारलं. अद्याप प्रत्येक गावचे लोक तिथे जातात, द्वादशी करतात. मग ते त्यावेळेला त्या एकादशीला तिथले लोक जाणार आणि तिथे ते रात्री भजन करणार. एकादशीला रात्री जाणार बघा, भजन करणार, सकाळी द्वादशी सोडणार, घरी येणार. अशी त्यावेळची पूर्वीची अवस्था होती. आता ते नंतर जसं म्हस्के बाबांनी मला तिकडे घेऊन गेले, तर त्यावेळेला आता पुढे झाले. श्रावण सप्ताह आला. श्रावण सप्ताहामध्ये 22 दिवसाचा तो कृष्ण जयंती, तशी परंपरा ती धाकट्या पंढरीच्या, तुम्हाला नाव सांगायचं नाही किती, सासगाव म्हणायचे, टेकडी म्हणायचे, असे लोक, बोंबले विठोबा म्हणायचे. हे मी ऐकत होतो, तर मला त्यात थोडं चेंज करावं असं वाटलं. तर वैकुंठवासी आपले के.बी. पाटील
यांचं कीर्तन मोठ्या बेंडगावला होतं. काल्या कीर्तन नाही, ते आमदार होते आणि त्यांचा सत्कार तिथे काल्याच्या कीर्तनाला होता. आणि जगन्नाथ पवार त्यांना अण्णा म्हणतात, पवार अण्णांच्या हस्ते त्यांचा सत्कार होता. मी त्या कीर्तनावर तिथे होतो. त्यावेळेला त्यांनी स्वतःचा परिचय देताना असे म्हटले, मी त्या कोकणची पंढरी तिथून आलेलो आहे. म्हणजे मी नंतर त्याच्यात चेंज केला, मी धाकटी पंढरी नाव लिहिलं. ते त्यांना ते भावलं, आवडलं ते तिथून. आणि हे सगळ्यांचं ठिकाणी या आपल्या खालापूर तालुक्यातील सगळ्यांनी इथे यायला पाहिजे. आता धाकटी पंढरी, आता पंढरी शब्द तिथे का शोभतो? आता बोंबले विठोबाचा अर्थ लोकांनी वेगवेगळा केला. तिथे खाली बोंबलांचा बाजार भरतो यात्रेमध्ये, म्हणून बोंबले विठोबा. तर ते तसं नाही. ते मग ते मी थोडं शोधून काढलं त्याच्यामध्ये एक चरित्राचं, आणि ते नाव कसं तिथे व्यवस्थित होईल. बोंबले विठोबा सुद्धा रंगवला, कसा रंगवला आहे का लोकांना ते पण माहीत नव्हतं. तर तुकाराम महाराज इकडे मिरच्यांचा व्यापार करण्यात यायचे. इकडे पनवेलकडे, तिकडे पेणला जायचे. तर ते पेणला जाताना तिथे त्यांचा विश्रांती स्थान, थांबावा ज्याला म्हणतात आपण, विश्रांती घेण्याकरता थांबायचे. मिरच्या असायच्या त्यांच्याकडे. तिथे शेजारच्या लोकांना कळालं का कोणीतरी घाटावरचा भाऊ आलेला आहे, तो मिरच्या विकतो. त्यांनी आले, ती चौकशी केली, काय भाव मिरच्यांचा वगैरे सर्व काय. ते म्हणतात आम्ही पैसे आणले नाही. महाराजांनी म्हटलं आणून द्या पटापटा. मग आणून द्या म्हटल्यानंतर मग सर्वांनी नेलेल्या मिरच्या, कोणी 1 किलो 2 किलो जसं पाहिजे तसे घेऊन गेले. पण लवकर काय पैसे येतच नाही. तुकाराम महाराज काय उद्विग्न झाले नाही, राग आला नाही काय नाही. ते त्यांचं ते सगळं घालून या भार राहिलो निश्चिंत, बस त्यांचं संपूर्ण देवावर भार, त्यांचं ते नामस्मरण करत होते. त्यांचं ते चिंतन चालू होतं. देवालाच काळजी वाटली, अरे हा एवढ्या घाटावरून आलाय, याच्या मिरच्या गेल्या आणि याला काहीच मोबदला नाही, पैसे नाही मिळाले काय. म्हणून देवाने एका छोट्या आपल्या असं एका सेवकाचं रूप धारण घेतलं. सेवक झाला देव तिथे सेवक झाला. आणि मी तुकाराम महाराजांचा नोकर आहे, सेवक आहे. ज्यांनी मिरच्या घेतलेल्या माझ्याकडे त्याची यादी आहे. आवाज दिला, आपण त्याचा अपभ्रंश होतो, बोंब मारणे. आपण होतो पोरांना, काय रे बोंब मारता, आरडाओरड करणं, आवाज करणं, आवाज देणं. तसा तो बोंब शब्द म्हणजे अशावरून झालेला आहे तो. तर देवाने तिथे आवाज दिला का कुणी मिरच्या घेतल्या माझ्याकडे यादी आहे. त्याप्रमाणे तुकाराम महाराजांचं जेवढे गिराईक होते त्यांच्याकडे जाऊन पैसे गोळा करून आणले. आपल्या भक्तासाठी बोंब मारली म्हणून बोंबल्या विठोबा नाव असं. ते बाकीचे लोक, कोळी लोक म्हणतात आम्ही बोंबील विकतो म्हणून बोंबल्या विठोबा. एक वेळा तर असे माझ्या जीवनामध्ये तिथे मंदिरामध्ये असताना घडली. काही लोक म्हणजे इथे देवाला बोंबलाचा नैवेद्य चालतो का असं, म्हणजे ते असं लोकांचं. हा, मग त्याच्यावर काय तुम्ही प्रतिक्रिया काय? मग ते हेच सांगितलं, म्हटलं तसं नाही. त्याला तो बोंबले विठोबा म्हणजे तो काय पूर्ण शाकाहारी तुम्ही म्हणता तसं नाही. तर नावावरून तुम्ही त्याच्यावरून तुम्ही घेऊन तो नाव बोंबल्या विठोबा आणि त्या नावाचा एकत्रित मिश्रण करून तो असं त्यांना बोंबील आवडत असावे म्हणून असं देवाला म्हटलं. तसं काय नाही. तिथं कोणी गमतीने काय म्हणते. एकदा हे कॉलेज कुमार ही पोरं त्यांची ट्रिप आली होती आणि त्यांनी एक असा मुद्दाम प्रश्न विचारला, काही इथे सुद्धा आवाज येतो असं आम्हाला ऐकायला नाही. त्या पंढरपूरचा आवाज इथं या पंढरीत येतो. म्हटलो येतो ना. म्हटलो तिथे जो पंढरी नामाचा बाजार, इथं पण नामाचा बाजार आहे. तर आपला विषय असा आहे का ते बोंबल्या विठोबा गेलं सगळं. मी त्याच्यावर अशा प्रकारे हे धाकटी पंढरी नाव. आता नुसती पंढरी कोणाला म्हणतात? 88 सहस्त्र ऋषीने प्रश्न विचारला भगवान शंकरांना की सर्व तीर्थामध्ये श्रेष्ठ क्षेत्र कोणतं तीर्थक्षेत्र. त्यावेळेला भगवान शंकराने असं उत्तर दिलं का जिथे नाम आहे, जिथे संत आहे, जिथे देव आहे, जिथे तीर्थ आहे, अशा चौंचा मेळ त्याला ते सगळ्यामध्ये श्रेष्ठ. आणि ते कुठे मिळालं? पंढरीमध्ये. तिथे देव आहे, पांडुरंग परमात्मा आहे, चंद्रभागा तिथे आहे 2. तिथे संत आहेत, नामदेव महाराजांसारखे सगळे संत आहेत, आणि तिथे सतत नामस्मरण आहे. म्हणून ते जसं पंढरपूर, मग तसंच आपली ही पंढरी, धाकटी पंढरी कशी शोभते? तर इथे देव आलेलेच आहेत, पांडुरंग परमात्मा आहे. खाली समोर जी पातळगंगा आहे ना, ती सुद्धा अर्धा चंद्राकार वाहते. चंद्रभागा जरी नसेल तरी ती पातळगंगा, पण ती समोरून अर्धा चंद्राकार वाहते. तर ते एक प्रतीक आहे त्याचं. आणि तिथेच मंदिर आहे पुंडलिक रायाचं.
जसं तिथे पण भक्त म्हटला म्हणजे पुंडलिकर आहे, तसं इथे भक्त कोण, पुंडलिकर यांचं मंदिर आहे. मंदिर या 3 गोष्टी आल्या आणि इथे आता आपण हरिनाम. नामस्मरण चालू केलेलं आहे. 4 गोष्टी म्हणून धाकटी पंढरी शोभते. शोभते. हे कोणाच्या डोक्यात नव्हतं, तेव्हापासून आम्ही ते धाकटी पंढरी नाव दिलं. बरं का, नाही ते कोणाला माहित नव्हतं धाकटी पंढरी, आता ते सगळीकडे सगळीकडे उतरवलं. खूप मोठं नाव होतं हा. नाट्य पंढरी वगैरे असं. म्हणजे एक तिकडे पंढरी आणि एक धाकटी पंढरी अशा दोन. म्हणजे अगदीच माझ्या प्रेक्षकांना आणि श्रोत्यांना नाही माहिती पण नसेल, कल्पना पण नसेल, पण आज या मुलाखतीच्या माध्यमातून सर्वांना कळेल की धाकट्या पंढरी मागचे रचयिता तुम्ही आहात, की त्याच्या मागे काय काय कोणत्या प्रकारचे शास्त्र आणि गणित तुम्ही लावलेत. हे मी देवाची किंवा माझ्या गुरुची कृपा सांगतो. मला लोकांना सांगायचंच होतं जगभरामध्ये, पण ते मी कसं म्हणा, मी थांबा मी तुम्हाला सांगतो म्हणून ही मला तुम्ही संधी दिली. आणि तुमच्यामुळे मी हे माझ्या ते अंतःकरणातला करता करिता तो आहे शेवटी परमात्मा. अंतःकरणातला भाव मी ओळखून टाकला, सगळ्यांना कळू द्या एकदा. खरंच तुमच्या मनात होतं ते. आणि बघा त्या पांडुरंग परमताच्या माध्यमातून मी तुमच्या समोर आलो आणि आज आपल्याला एवढे प्रेक्षक बघणार आहेत आणि त्यांना सगळ्यांना कळणारे धाकट्या पंढरीचं नाव कसं झालं. असं आहे की आताच्या वारकऱ्यांमध्ये आणि तेव्हाच्या वारकऱ्यांमधला फरक तुम्ही तुमच्या दृष्टिकोनातून कसा बघताय. वारकरी तेव्हाचे म्हणला ना, आताचे वारकरी माळकरी आपण म्हणूया. वारकरी म्हटल्यानंतर त्याची व्याख्या वेगळीच आहे. जो नेहमी जाये पंढरीशी, पंढरीचा वारकरी चुकून येती वारीसी. नेहमी जाये पंढरी, चुकून येते तो नेहमी पंढरपूरशी, ज्याचं म्हणजे भगवंताशी जो वारी, याचा अर्थ भगवंताशी ज्याचं नेहमी नातं जोडलेलं आहे. बरं काय, तो भगवंतापासून अलग राहू शकत नाही, तो खरा वारकरी. वारकरी म्हणजे भक्तच, पण तो सतत देवाकडे जाणं येणं. येरझारा झाली, येरझारा पंढरीची, तसं देवाशी त्याचं सतत जाणं येणं आहे, तो वारकरी. आता आम्ही माळकरी सगळे झालो. आम्ही कधीतरी परवा कोणी आमचे माऊली महाराज कदमजीकडून ऐकलं, काही वर्षांनी एकदाच जातात, काही प्रत्येक महिन्याला वारीला जातात. म्हणजे असे प्रत्येकाचं जसं जसं ज्याला वेळ भेटेल त्याप्रमाणे जाणारे असे असते. मला मध्ये ऐकण्यात आलेलं की 5 वाऱ्या करायच्या आषाढी एकादशीच्या आम्ही वारकरी, असं नाही नाही तसं नाही. ज्याच्या गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ आहे, बरं काय, जो नामधारक आहे आणि जो नित्य नेमाने पंढरपूरला जातो, तो खऱ्या अर्थाने वारकरी आहे. गळ्यात माळ नाही नुसतं तसं नाही, भगवंताचा होऊनच तिथं झाला पाहिजे. भगवंत म्हणतात माझ्याकडे यायचं असेल ना तर अशा प्रकारे, जो विसरे माय बाप, ज्याला पंढरीला जायचं ना त्यांनी, म्हणजे एवढं सगळ्या मायबाप, याचा अर्थ मायबापाला विसरणं असं नाही त्याचा अर्थ. त्याचा अर्थ ज्याला गुह्य अर्थ म्हणतात, गुपित अर्थ, लक्ष म्हणजे वाच्यांश लक्षांश म्हणतात ना, म्हणजे आतला गंभीर असा अर्थ जो आहे. तर मायबापाला विसरणं म्हणजे जिथे आई बापाची, आपण आई बापाची सुद्धा आठवण झाली नाही, म्हणजे एवढं तो देवाशी संलग्न नाही. पंढरीशी जाई तो विसरे बाप माय, हा तल्लीन झालेला. मला एक राहून प्रश्न पडला, म्हणजे या ही जी लिस्ट काढली त्याच्यामध्ये हा प्रश्न नाहीये, राहून असं पडला. आपल्याला कधी कधी प्रचिती येते बघा, देवाची प्रचिती येते, काहीतरी असा आभास होतो, काहीतरी घडून, जसं तुम्ही स्वप्नाबद्दल सांगितलं तुमचं की तुम्हाला असं स्वप्न पडलं. आता जसं तुम्ही धाकट्या पंढरीमध्ये गेलात तेव्हा कधी असं काही प्रचिती किंवा असं काही अनुभव तुम्हाला आलेला, प्रेक्षकांना ऐकायला आवडेल. असे माझ्यावर जे काही प्रसंग आले, संकट आले, त्याच्यात बरेचसे आहेत. काही भगवंतानी मला त्यातून तारलेलं आहे, म्हणजे ते ऐकल्यानंतर तुम्हाला आश्चर्याचा धक्का बसेल. एकदा मी नवघरचा सप्ताह होता, तिथून मला काहीतरी काम किंवा वस्तू खरेदी करायची होती म्हणून मला खोपोलीला यावं लागलं. तर यशवंत महाराजांच्या भाऊनी मला मोटारसायकलीवर खोपोलीला आणलं. खोपोलीहून परत येत असताना, बरं काय, तिथे शिळपाट्याच्या तिथे गाड्या करतात ना एकमेकाला समोर, त्या दोघांच्या मध्ये आम्ही बसलो. म्हणजे जर थोडा जर आमचे त्यांनी इकडे तिकडे केलं असतं ना तर चक्का चूर झाला असतं. बरं काय, तिथून अशा मोठ्या असे अनेक संकटातून मला या भगवंतानी वाचवले. म्हणजे त्याचं मला खऱ्या अर्थाने जागजागी स्मरण करतो का तो मला वाचवणार आहे. तो कमी अनेक असे प्रसंग आले जीवनामध्ये, आता सगळेचे सगळे मला आठवता येत नाही असे आहेत. त्यातला तुम्ही जो आठवला तुम्हाला तो तुम्ही सांगितला की अशा प्रकारे प्रचिती कुठेतरी आपल्या नामस्मरणाचा आणि आपल्या परिणाम त्या या जीवनावर. हे थोडा वेगळाच प्रश्न येतो की अनेकदा असं म्हणतो आपण कीर्तनामध्ये सप्त्याला कीर्तनकार मोठे मोठे महाराज येतात, तर महाराजांना घेऊन एक विशेष कुतूहल असतं सर्वसामान्य जनतेचं की महाराज येणार ते पंचपक्वान केले पाहिजे, त्यांची राहण्याची व्यवस्था, त्यांचं हे केलं पाहिजे. तर त्या गोष्टीला घेऊन तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे. म्हणजे
महाराज येतात प्रबोधन करतायत, ते श्री सेवा करतायत, तर त्यांना आपण अशा प्रकारचं हे करतोय, तर त्याच्याबद्दल तुमचा पाहण्याचा दृष्टिकोन कसा आहे? कीर्तनकार आम्ही आता सध्या आपल्याकडे कीर्तनकारांना फार मोठा मान आहे बरं काय, त्यांना आदराने त्यांना आणणं. आता जर तुम्ही पाहिलं तर त्यांचं केवढा मोठा आगमन झालं ना का, केवढा मोठा त्यांचं काय करतात, सत्कार करतात म्हणजे. तर त्यांच्या मनात तसं काय नसतं. हे जे त्यांना चाहते किंवा ज्याला फॅन म्हणतात आले असे जे आवडतीचे लोक आहेत ना ते करतात. ज्यांचे शिष्य संप्रदाय मजबूत आहेत आणि जास्त आहेत ते लोक आपल्या गुरुचं मान वाढवत असतात. असं आहे. ते गुरुंच्या मनात काही नसतं तसं, कोणी असू द्या. आपल्या आता धाकट्या पंढरीला जेवढे कीर्तनकार येतात ते कधी येतात ना कधी जातात कोणालाच माहित नाही. आता नामदेव महाराज शास्त्री सारखे एवढे मोठे कीर्तनकार बरं काय, ते कधी आले आणि कार्यक्रम करून गेले तरी मी फक्त जाताना दर्शन घेतलं, म्हटलं तानाजी मी तुझ्यासाठी आलो म्हटलं. त्यांनी श्रीफळ सुद्धा घेतलं नाही. त्यांच्या मानधनाबद्दल आता किती द्यायचं किती हा प्रश्न राहिला बाजूला, पण त्यांनी ते श्रीफळ पण घेतलं नाही. असं म्हणजे ते काही लोकांचं आपण प्रेमाने करायचं. ते एक ज्ञानाचे कोणी दाते, ते ज्ञानदान करणार आहेत आपण. आणि त्यामुळे ज्ञानाचं अधिष्ठान असल्यामुळे आपण त्यांना फार मान देतो आणि संतांना मानच द्यायचा असतो. त्यांना आपण द्यायचं मान, ते घेऊ अगर न घेऊ ते आपल्या समाजाच्या हातामध्ये बरं काय. साधू थोर जाणा, साधू थोर जाणा, साधू थोर जाणा कलियुगी, कलियुगामध्ये साधू हे थोरच आहेत. म्हणून त्यांना जितकं आपण त्यांची सेवा करू, सेवा या दृष्टीने करायची. त्यांना हे लागतं ते लागतं हा प्रश्नच नाही. फक्त आता काही मंडळी आहेत का त्यांना कांदा लसूण लागत नाही, तेवढं फक्त विचारा बाबा तुमचं स्वयंपाकाचं काय. तर मी आतापर्यंत अनुभवले कुठल्याही कीर्तनकारांनी असं सांगितलं नाही आम्हाला असं बनवा असं तो प्रकार नाहीच बरं का, कुठलाच नाही प्रकार. आपण देवते फक्त आता वरून येणारे घाटावरून आपण म्हणतो त्यांना आपले तांदूळ चालत नाही, भात चालत नाही, मग त्यांच्याकरता चपाती लागेल का तुमची ज्वारीची भाकर, तेवढं फक्त आधीच विचारून ठेवायचं आणि मग ती व्यवस्था करायची. अगदी खास असं रंगून असं काहीच नाही. ते लोकांची मानसिकता ती झाली की महाराज येणार आहेत म्हणून आपण पंचपक्वान करायचे, मोठा गाजावाजा करायचा, ही समजूत चुकीची आहे. चुकीची. ते जे सत्कर्म करतात, चांगलं काम प्रबोधनाचं काम करतात, ते फक्त येणार त्यांचे 2 घास खाणार आणि प्रबोधनाचं काम करून निघून जाणार. पण लोकांचा जो जमाव आहे, लोक ज्या प्रकारे हे करतायत पंचपक्वान वगैरे, हे सगळं साफ चुकीचं आहे. त्यांच्याबद्दलचं असणारे आवड प्रेम आपलं काहींचं गुरुनाथाचं असतं. मग त्यांना तशा प्रकारचं खुश ठेवायचा, आनंद त्यांना पण वाटल्या पाहिजे. तिथे गेलो त्या गावामध्ये आमचा चांगला सन्मान केला, असं ते आशीर्वाद देतात, दुसरं काही. बरं महाराज, एक प्रश्न माझ्या मनामध्ये असा आहे की आपण पाहतो की विटंबना ही साधू संतांची थांबली नाही, देवी देवतांची थांबली नाही. लोक देवाला सुद्धा नावं ठेवतात. तर तुमच्या बाबतीत सुद्धा असं नक्कीच काहीतरी अनुभव आला असेल तुम्हाला की तुमची कुठून तरी निंदा नाराजगी, विटंबना करण्याचा प्रयत्न केला असेल, झाला असेल, मग त्याच्या बाबतीत तुमचं काय मत? आता कसं आहे, मी पण धाकट्या पंढरीमध्ये आणि माझं जवळ 35-40 वय असतील त्यावेळेला, तेव्हापासून मी तिकडे 1986ला मी तिथे अखंड विणा सुरू केला, तेव्हापासून तिथे. आणि मी घरदार सोडून ये ना. आता ज्या वेळेला कोणी माणूस एकटा राहतो आणि कीर्तनकार म्हटला म्हणजे तिथे लवाजमा असतोच, महिला असतात, पुरुष असतात, कोणाची ज्याची प्रत्येकाची पाहण्याची नजर, मी तरुण असल्यामुळे त्या वेळेस दृष्टीतून नजर असायची लोकांची, वा घरदार सोडून या, कसा राहत असेल, कशी अशा प्रकारची चालतेच, नकळत कुचम म्हणा चालतेच असं. ते कळत असतं त्यांचं. पण त्याला तुम्ही तेवढं काय नाही, तुम्ही तुमच्या परमार्थाशी नाळ जोडून. भगवंताच्या कृपेने तसं काय अजून प्रकार घडला नाही आणि भगवंतानी कुठल्याही प्रकारे माझ्यावर तसं केलं नाही. बाकीचे पण शक्यतो नाहीच आहे जास्तीत जास्त. ते तुम्ही तो मुद्दा घेतला की एखादा पुढे जात असेल तर त्या मुद्द्याबद्दल काय बोलू शकता का तुम्ही? हेच का नाही, एखाद्याचा उत्कर्ष होत असेल, जो कुठेतरी चालले भरारी मारतो, तर लोक त्याला उचलून घेत नाही, तर त्याला कसं मागे खेचायचं असे प्रयत्न करतात. मग ही निंदा सुरू होते. निंदकांचं भांडवल ते निंदकाची बरं काय करावी निंदा असं म्हटलंय. म्हणजे दुसऱ्याची निंदा करणं हेच त्यांच्याकडे भांडवल असतं, त्याच्यात दुसरं काही नाही. आणि त्यामध्ये निंदा करण्यामध्ये त्यांना फार मोठा मान मिळतो असं त्यांना वाटतं.
बरोबर बरोबर, असं काय बरं. दुसरी गोष्ट अशी आहे, आता हा थोडासा मजेशीर प्रश्न आहे, तुम्ही कशा पद्धतीने घेताय, की अनेकदा असं पाहण्याचा दृष्टिकोन झाला असेल लोकांचा, की आता तानाजी महाराज बसलेत नाट्य पंढरीमध्ये, खूप सारा जमाव केला असेल त्यांनी, त्यांना कशाची कमी नसेल, तर त्याबद्दल तुम्ही काय बोलाल? म्हणजे जमाव म्हणजे मला असं म्हणायचं की पैसे मिळतात, हा. खूप चांगलं असेल, खूप संपत्ती बरोबर. कमवली असेल, यासारखे सुद्धा प्रश्न आले असतील तुमच्या समोर, बरोबर की नाही? तर त्याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे? आता मी मुलं लहान असतानाच माधव महाराज लहान होते, ते 12 वर्ष तिकडेच गेले. तर त्यांचा माझा 12 वर्षाचा संपर्क सुटला. परत छोटा त्याच्यानंतरचा केशव, त्याचं पण शिक्षण असंच मी बाहेर कीर्तन वगैरे केल्यानंतर काय नारळ वगैरे यायचे, आणि त्यावेळेस लोक पैसे काहीच देत नव्हते, फक्त गाडीचं भाडं वगैरे असायचं. आणि ती नवघरची मंडळी मग त्यावेळेला मला जास्त फिरवत होते, यशवंत महाराज, सदाभाऊ वगैरे, ते मनोहर नाना वगैरे, त्यांची रिक्षा असायची. ते रिक्षाचं भाडं, आणि आम्ही सगळे गाणारे वाजवणे सगळे बरोबर. तो पैसा कुठे आला काय गेलं ते आपल्यापर्यंत यायचंच नाही. मिळालेलं फक्त नारळ घरपोच करायचं, आणि तो नारळ तिने दुकानात द्यायचा, त्याचे काय 4 पैसे येतील, अशा प्रकारचे आमचं कुटुंब चालत होतं. आता सुद्धा आम्ही पाहतो ना, आता एक महत्वाची गोष्ट म्हणजे फिरण्याकरता मला गाडी नव्हती, आणि माझ्या मनात पण नव्हतं मी गाडी घेईन, असं काय आपली परिस्थितीच नाही गाडी घेण्याची. तर आपले दीपकजी खडवशेठ यांच्या मनात काय आलं कोणास ठाऊक, त्यांनी 4 व्हीलर मला घेऊन दिली. आता मला वाटतं वाढदिवस आपला झाला ना 1 जूनला, त्याला किती 6-7 वर्ष झाली असतील. हा, 2018ला त्यांनी त्यांचा पण वाढदिवस, आणि त्यांनी ते म्हणजे माझ्यासाठी, म्हणजे त्यांचा माझ्याबद्दल काय प्रेमभाव असेल, किंवा त्यांना माझ्या कार्याबद्दल तेवढी सहानुभूती वाटली असेल म्हणून त्यांनी ती गाडी दिली. बरं, ती गाडी सुद्धा मी माझ्याजवळ नाही ठेवली, घरामध्ये आमच्या पोरांजवळ पण नाही, ते आमच्या रेवळ्यांच्याकडे. म्हटलं हे फक्त मी आवाज दिला का फक्त गाडी हजर करायची माझं, आणि ती गाडी माझी नाहीच आहे, ती देव सेवेकरता दिलेली गाडी, ती सेवेकरताच वापरायची. तर ती सेवा ते करतात रेवळे, आणि त्या गाडीला ते सांभाळतं सगळं, असं आहे. आणि आता अलीकडे तो एक भाग झाला, गाडीला डिझेल खर्च काय असेल ते CNG वगैरे तो खर्च असतो. आता ते ड्रायव्हिंग म्हणजे ड्रायव्हर आहेत, मग ड्रायव्हरला पैसे द्या हा पण भाग नाही, ते कधी माझ्याकडे त्यांनी अपेक्षा पण केली नाही, अशी ते निष्काम सेवा करतात. आणि मी पण नाही, जे असं त्याच्यामध्ये आमचा 2-3 भाग चालतात, गाडीला येणारा खर्च वगैरे असेल, म्हणजे स्टॉक असं बँकेत माझं खातच नाही. ते लोकांची अशी मानसिकता झाली असेल ना, म्हणून हा प्रश्न मी मुद्दामून घेतला, की लोकांना सुद्धा कळायला पाहिजे की आपण ज्यांना नावं ठेवतोय, ज्यांच्याबद्दल चर्चा करतोय, ती व्यक्ती आहे का. आता तुम्ही सगळा सारांश सांगितला की तुम्ही बँकेत पण खाता नाही असं म्हटले, तर उगाच लोकांचा जो गैरसमज आहे तो आपण दूर करण्याचा पुरेपूर प्रयत्न केला याच्यामध्ये. तुमचा प्रिय शिष्य असा कोण आहे की कोणाला तुम्ही तुमची छबी असं बघताय त्याच्यामध्ये, की हा मुलगा नित्य नियमाने आपली पांडुरंगाची सेवा करतोय, भक्तीत तल्लीन आहे, असं काय अनुभव? आता हे जे गुण असतात ना, हे कला गुण, हे मला माझ्या घराण्याची कृपा, आईवडिलांची कृपा, देवाची कृपा मला उपजत आहे. हे पेटी वाजवणं लोकांना शिकावं लागतं. मला माझ्या वडिलांचा आशीर्वाद, मी डायरेक्ट पेटी शिकलेलं आहे. सारेगम सुद्धा मला माहीत नाही, वाजवणं सुद्धा आमच्या घराण्यामधलं, ती परंपरा माझ्याकडे आली. पण मला खंत होती का हे मी लोकांना देऊ शकत नाही, जी कला माझ्याकडे, मी आता तुम्ही शिष्य म्हटलं ना, मी कोणाला करू शकत नाही शिष्य, कारण द्यायचं म्हटलं म्हणजे आपल्याजवळ माहिती पाहिजे ना, कसं देणार. पुस्तक वाचवायला शिकवा, ही तर पहिल्यांदा शिकायला पाहिजे. मला काही सारेगमच येत नाही, तर मी काय शिकवणार. मृदंगाचं सुद्धा ते काय, कुठं थाप मारायची, काय चाट काय, ते मलाच माहित नाही. तर मग भगवंताची माझ्यावर अशी कृपा झाली, ऐका बरं काय महत्वाचा विषय, का मला हे मृदंगाचं ज्ञान देता आलं नाही. मला खूप मृदंगाची आवड आहे, खूप. मी जर त्यावेळेला क्लास केले असताना तर आज महाराष्ट्रात माझा हात कोणी पकडला नसतं, इथपर्यंत माझा पकवलेला हात आहे. तर मग भगवंतानी काय केलं, ते गुण मला दुसऱ्याला द्यायचे, ती माझी इच्छा पूर्ण केली. मला असा मुलगा दिला, आता ते कार्य तो करतो, आणि त्याने अनेक शिष्य मंडळी गोळा केली माधव महाराजांनी मृदंगाच्या बाबतीत. माझी इच्छा आहे, पण मला देता आलं नाही, पण तो असा तयार झालाय का तो आता बरेच विद्यार्थी तयार करतो पेटीच्या बाबतीत. माझा विठोबा मोठा मुलगा, तो आता अशा प्रकारचे अनेक लोकांना हे पेटीचं संगीताचं ज्ञान देतो. हे त्याच्या क्षेत्रामध्ये त्यांनी ते पुढे गेल्यामुळे त्यांनीच शिष्य केले, माझा असं शिष्य कोणीच नाही बरं का. अख्खा गाव माझा शिष्य असं म्हणायला लागत नाही. आता
सावरुली झालं, चिंचवली, बरीच अनेक गाव आहेत आपले शेजारची. धाकट्या पंढरचे मूळ गाव तुमचं. हा, तिथे सगळे असं म्हणजे खास शिष्य असं कोणीच नाही, असं फक्त मला मानतात म्हणून. जसं आपण आता बघितलं महाराज की तुम्ही ज्या प्रकारे समाज प्रबोधनाचं काम करताय, कधी असं वाटलं की तुमच्या पायात कुठला कडा आणि कुठली बेडी आली पुढे जाण्यामागे, असं असं कधी अनुभव आला तुम्हाला नाही की मला थांबावंसं लागलं कुठे या कारणास्तव, मला नाही. पुढे जायला रोडा आला, असं काही? नाही, अजूनपर्यंत तसा काही अडथळा आलाच नाही आपल्या इथे. व्यवस्थित सगळे सगळं व्यवस्थित चाललं. चाललं. कारण माझं असं हे विचारणं मागचं कारण होतं असं की एक म्हण आहे, पिकतं तिथं विकत नाही. हा, तर त्या म्हणीबाबतचा एक सारांश तुमच्याकडून घ्यायचा होता त्या गोष्टी मागचा. पण ह्या गोष्टीला किती प्राधान्य देता तुम्ही की जिथं पिकतं तिथं विकत नाही? त्या गोष्टीला पाहण्याचा दृष्टिकोन तुमचा कसा आहे? वास्तविक कसं आहे, जिथं पिकतं तिथं विकायलाच पाहिजे असं माझं मत आहे. समजा एखाद्या गावामध्ये कीर्तनकार आहे, त्याला गावामध्ये पहिला मान मिळालाच पाहिजे, मग त्यांनी दुसरीकडे मान मिळवायचा. त्याला गावातच मान नाही आणि तो दुसरीकडे मान मिळवायचा प्रयत्न करतो, कसं काय सांगा? हे त्याला पहिला आजीवाला म्हणजे प्रपंच ही परमार्थाची शाळा आहे. पहिले घरामध्ये आपल्याला परमार्थ कळायला पाहिजे, नंतर मग बाहेर प्रपंचच काय हे जर कळालं नाही तर मग बाहेरचं कसं काय कळणार? असं काय? सगळ्यांची नातं आपल्याला प्रेमाशी पाहिजे ना, मग तेच आपल्याला. कारण पिंडी ते ब्रह्मांडी, आपलं स्वतःचं जीवन कसं आहे हे जर दुसऱ्याला कुठल्याही प्रकारचं दुःख न देणे, दुसऱ्याशी आपल्याला प्रतिकूल वाटणारा व्यवहार जगाशी न करणं, हे परमार्थातली पायरी आहे, पहिली पायरी. म्हणजे समजा मला एखाद्याने शिवी दिली तर ती आवडणार नाही तुम्हाला. जर तुमच्या बद्दल कोण बोललं तर तुम्हाला आवडणार, मग तुम्ही दुसऱ्याचं तशा प्रकारे अपमान करू नका, शिवी देऊ नका. म्हणजे आपल्याला न वाटणारा व्यापार तो दुसऱ्याशी करायचा नाही असं. कारण सगळं तोच आहे ना, असं आहे. मग तिथे सुखाचाच व्यवहार होणार, तिथे कधी आपल्याला असं अडचणी येत नाही. बरं महाराज, मला सांगा, एक सप्त्याची परंपरा आपण म्हणतो, तर आता जवळपास आपल्या खालापूर तालुक्यामध्ये, कर्जत तालुक्यामध्ये बऱ्याच ठिकाणी असा सप्ताह चालू आहे. तर त्या सप्त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? आपल्या खालापूर तालुक्यामध्ये हे स्वानंद सुख निवासी कांबेकर महाराज हे बाबा यांनी काही ठिकाणी सप्ताह सुरू केले, बरं का. ते गेल्यानंतर त्याच्यानंतर ती ही परंपरा, सप्ताहाची परंपरा म्हणा, कीर्तनाची, ती माझे दैवयोगाने म्हणा ती माझ्याकडे आली. उदाहरणार्थ सावरुली गावे घ्या, तिथे त्यांनी सुरू केलेला 3 दिवसाचा उत्सव होता. नंतर वैकुंठवासी भगवान बुवा म्हणून आमचे ते घोसाळकर यांनी मला त्यांच्या गावामध्ये घेऊन गेले, ते यशवंत महाराज सदाभाऊ यांच्या आम्हाला. कारण सप्ताह करायचं ना, सप्ताह करायचं त्याला भांडवल काय लागतं माहिती आहे तुम्हाला? सप्ताहाला भांडवल लागतं टाळकरी, गाणारे आणि वाजवणारे. तर आमच्याकडे ते तिन्ही, मी स्वतः वाजवणार होतो मृदंग कीर्तनामध्ये. गाणारे हे मंडळी होते, सदाभाऊ, यशवंत महाराज वगैरे नवगरवाली मंडळी मला भेटायची. आणि मग ते माझ्याकडे भांडवल असल्यामुळे मग सावरोलीमध्ये तो 3 दिवसाचा उत्सव 7 दिवस सुरू केला त्या लोकांनी. एवढे त्यांच्यामध्ये प्रेरणा तयार झाली, आजपर्यंत तो सप्ताह जोरात सुरू होतो. असे परत चिंचवली, आपले हे चिंचवली म्हणजे सेकंड चिंचवली, नवगरला तर माझा पहिलंच सप्ताह सुरू झाला. पहिली माझी सुरुवात सप्ताहाची नवगरला झाली, बरं काय. ते वैकुंठवासी अनंतराव देशमुख गेले, त्यांचं तिथे विठ्ठल मंदिर, ते पुरुषोत्तम असतील, रामचंद्र अप्पा, या लोकांनी तिथे तो सुरू केलेला. पहिली सुरुवात सप्ताहाची म्हणजे ते खरं. आणि मग तिथून ती मंडळी मला भेटली आणि मग आम्ही त्या मंडळींच्या भांडवलावर गावोगावी उत्सव सुरू केले. मग सेकंड चिंचवली असेल, सावरोली, आपल्या कांड्रोलीचं जर म्हटलं तर कांड्रोलीमध्ये दत्ताचं मंदिर बांधलं गेलं, तर तिथे दत्त संप्रदाय असल्यामुळे तिथे हरिदासी कीर्तन व्हायची. 1-2 वर्ष झाली. पनवेलचे एक छोटा कोणतरी महाराज आणायचे, तिथे करायचे. मला ते पेटीला साथीला बोलवायचे पेटी वाजवण्याकरता. तर मी तिथे जातो. नंतर त्यांच्या लक्षात आलं आपल्याला वारकरी संप्रदायाप्रमाणे कार्यक्रम करायचे. मग तिथं सुरुवात झाली माझी. मग ही सगळ्या मंडळींच्या समवेत आम्ही कांट्रोलीला फार मोठा आता उत्सव जर पाहण्यासारखा येतो, अतिशय सुंदर तिथे तो उत्सव होतो तिथे. एक प्रश्न असा होता की सप्ताह प्रामुख्याने का केला जातो? आता सप्ताह होतोय माहितीये, पण त्याच्या मागचं कारण
सप्ताहाच्या मागचा दुसरा हेतू काय नाही, गावामधले जे एकीकरण संघटना, म्हणजे जे भांडण तुमचा तंटामुक्ती जे चालते ना, हे फक्त दाखवण्याकरता असतं. ते लावला बोर्ड तंटामुक्ती झाली, पण तंटा होतात कशामुळे तंटा होतात? भांडणं या 3 गोष्टीमुळे होतात. आम्ही नेहमी सांगतो कीर्तनातून, जमिनीवरून, स्त्रियावरून आणि पैशावरून. तर हे तिन्ही गोष्टी यांच्याशी आपला संबंध किती असावा हे कीर्तनातून सांगितलं जातं. हे किती घातक आहेत हे कीर्तनातून कळाल्यानंतर लोकांची मन वळतात येते, बरं का? आणि मग संघटित होतात लोक. खूप लोकांना आनंद लुटायला मिळतो त्यावेळेला. मग तो 7 दिवसानंतर मग परत त्यांच्यामध्ये ते फिट बसत नाही. तो 7 दिवसाच्या त्या वातावरणाचा परिणाम होतो, फक्त वातावरणाचा परिणाम. म्हणून त्या वातावरणामध्ये गेलं ना तर त्याला काबीज करून टाकतं. पण ते वातावरण संपलं का पुन्हा जो तो आपापल्या विषयामध्ये तिकडे जातं. ते चुकीचं आहे. त्या 2 दिवसांमध्ये आपल्याला तो एकोपा दिसतो, पालखीच्या दिवशी आणि काळाच्या कीर्तनाच्या दिवशी. आता मुळगावाला तुम्हाला माहिती आहे ते कसलं वातावरण होतं. तिथं मुळगावमध्ये काहीच माहित नव्हतं, काहीच नव्हतं. म्हणजे ते आयुषी कंपनी म्हणजे त्यावेळेला प्रसिद्ध कंपनी. तिथे दुर्गावले महाराज आमचे, ते एक माझे शिष्य, आता तुम्ही म्हटले ना, त्यांनी माझ्याकडूनच माळ घेतली. तो पण असे पिणारे खाणारे होते ते सगळे. त्याला काय वाटलं, ते माझ्याकडे आले, माळ घेतली आणि त्यांनी तुमच्या मुळगावामध्ये ग्रंथ वाचायला सुरुवात केली. शेंडे साहेबांच्याकडे, चंद्रकांतजी शेंडे, त्यांच्या घरी ग्रंथ लावायचे. सगळे तुमच्या गावातले लोक, तुमचे आजोबा वगैरे सगळे तिथे येणार ते ऐकायला. आणि मग त्यातून उपरती झाली का आपण सप्ताह करायचा. मग ते सगळे माझ्याकडे घेऊन येणार, धाकट्या पंढरीला, यांना माळ घाला. असे तुमचे आजोबा, ही सगळी मंडळी असते आले तिकडे वाळकरी. मग सप्ताहाचं त्याच्यातून ते निर्माण झालं. ते एक आपण म्हणू शकतो की एक पॉझिटिव्ह वाईब तयार होते, एक चांगली सकारात्मक एनर्जी तयार होते गावामध्ये. त्याच्या आता सप्ताह घडलं की आपण म्हणतो की एक चांगली एनर्जी आपल्या गावामध्ये पसरवावी म्हणून आपण सप्ताह करतो. पण प्रामुख्याने सप्त्यामध्ये काय काय कार्यक्रम राबवले जातात? सप्ताहामध्ये पहाटे सुरुवातीला 4 ते 6 या दरम्यान काकडा असतो. आता गावोगावी इकडे आपल्याकडे कोल्हापूर तालुक्यामध्ये काकडा हा विषयच नव्हता, बरं का? सप्ताहच नव्हते तर काकडा होईल कसं? आणि काकडा घाटावर पुरुष मंडळी जास्त असते, स्त्रिया असतात कमी, पण तो थाटामाटाने ते लोक काकडा करतात. पण त्यातून आपल्या इकडच्या लोकांना तो काकडा मिळावा याकरता सुरुवात झाली काकड्याची. तर महिला मंडळ आमच्याकडे पहिला आम्ही तो काकडा सुरू केला. बरं, इकडे बाकी कुठेच नव्हतं ते. तर आमचे नाना, वसंत नाना, श्रीधरभाऊ बडेकर, मांडवकर, शिवाजी व सुखदरी, आम्ही सर्व मंडळी, आता बरेचसे सगळ्यांचे नावं घेत नाही. तर आम्ही तो गावामध्ये, आपल्या बीड गावामध्ये, आणि ते चाली नानानेच बसवलेले आहेत. आमचे ते संगीत विशारद आहेत, त्यांनी त्या चाली वगैरे सगळ्या बसवल्या. त्या अद्याप त्याच चाली आहेत. थोडाफार मी बदल केलेल्यानंतर पण तो काकडा आमचे स्वानंद सुखनिवासी आपले सातारकर बाबा, त्यांनी तो ऐकलेला आहे. म्हणजे त्यांना आम्हाला त्याच्यावर हे काय मिळालेलं आहे, पारितोषिक, ज्याला आपण म्हणतो ना, काय अतिशय सुंदर. आमचे गुरुवारी जंगले महाराज शास्त्री, त्यांनी सुद्धा तो काकडा ऐकला. त्यांना सुद्धा तो अतिशय आवडला. म्हणजे या महिलांना घेऊन हा सुंदर चालीरीती गोड असा काकडा. त्याप्रमाणे पंढरपूरला आम्ही जे थांबतो, तनपुरे महाराज, तिथे तर आमच्या सगळ्या 6 गाड्या आपल्या जातात, प्रत्येक गावचे सगळे असतात, 4-4. तिथे तो काकडा होतो. तनपुरे महाराजांचं इतकं ते म्हणतात का, तो सकाळी उठून तुमचा काकडा ऐकत बसतो. म्हणजे असं इतकं त्या काकड्या, म्हणजे महिलांना एक वळण लागलं. सुरुवातीला कमी, पण आता प्रत्येक ठिकाणी 50, 40, 50 अशा. आता नावडे गावाला तर काहीच कल्पना नव्हती, पण तिथे सुद्धा आता सुरू झालेले आहे तिथे, बरं का? तो आता आपण हरिपाठामध्ये नंतर बोलतो. काकड्याला भरपूर 40 लोक पाठी उठून येणार, महिला सर्व. त्याच्या काकड्यानंतर जो दुसरा कार्यक्रम असतो तो पाराण्याचा असतो. तर पाराण्यामध्ये जास्तीत जास्त लोक सहभागी होत नाही, पण आता आम्ही वेगळी कल्पना राबवते, बरं का? व्यासपीठावर बसणारी व्यक्ती एक न ठेवता, जेवढे आपल्या धाकट्या पंढरीच्या परिसरामध्ये कीर्तन करायचे, त्यांना सगळ्यांना संधी द्यायची त्या व्यासपीठाची. आणि त्याच्यामुळे आता पारायणाला संख्या वाढलेली. म्हणजे ज्ञानेश्वरीचं असो, गाथ्याचं असो, भागवताचं असो, ते वाचन करायला लोक तिथे येतात. धाकट्या पंढरीला तिन्ही ग्रंथांचं वाचन होतं. आणि नंतर संध्याकाळी काकडा आपला हरिपाठ मध्ये सामूहिक लोक असतात सगळे. तर आता अलीकडे महिला मंडळाने फार त्याच्यामध्ये आघाडी मिळवली. तर त्याच्यामध्ये जरा पहिला हरिपाठ म्हणजे बसून करत होतं, पण आता उभं राहून
बरं का. इथे काहीच नव्हतं म्हणून बसून करायचं, पण ते आता खऱ्या अर्थाने उभं राहूनच काका हरिपाठ करत असतात. तर ते महिलांना गोडी लागली. आता प्रत्येक गावामध्ये महिला मंडळ तयार झालेले आहेत. बरोबर. आणि खूप त्याच्यामध्ये आणि आवडीने करता आवडीने येतं. येतं ते, हा. हे त्याच्यामध्ये तर मुळगावमध्ये पण महिलांनी एकत्र येणं हे खरं गावाचं आपल्याला मिळालेलं काय, हा खरा म्हणजे मिळालेला लाभ आहे तो. महिला एकत्रच येत नाही, पण ह्या विषयामध्ये सगळ्या एकत्र येतात आणि महिलांची भांडणं मिटले का गावातली भांडणं मिटली, हे लक्षात घ्या तुम्ही. पहिलं ते ते एक महिना गरजेचं आहे. आणि मग शेवटला कीर्तन आपलं. अशा प्रकारे हरिपाठ सप्ताह राबवला जातो त्याच्यामध्ये. मग कुठे 2 दिवसाचा असो, कुठे 4 दिवसाचा, कुठे 7 दिवस. सगळ्यात मोठा माझ्या माहितीनुसार आपल्या धाकट्या पंढरीलाच होतो. धाकट्या पंढरीत सगळ्यांचा असतो ना तो, म्हणून मोठा तो असतो. तो जवळपास किती, तो 7च दिवसाचा असतो, पण तो सर्व येऊन तिथे त्याला हातभार लावतात. सगळे कीर्तनकार असतात, प्रवचनकार, श्रोते प्रत्येक गावचे अगदी आवडीने प्रेमाने आपला म्हणून. धाकटे पंढरी हे काय कुठलं गावचं नाव नाही, हे संपूर्ण आणि त्या ठिकाणी आता असणारे संप्रदायाचा प्रमुख म्हणून सगळे. आणि धाकटे पंढरीमध्ये सध्या कार्यरत असणारे अध्यक्ष ज्यांना अनंतजी पाटील म्हणतात, का ज्यांनी आयुषी कंपनीमध्ये खूप दिवस प्रमुख तुमचे लीडर के म्हणतात ना, त्याचे ते अध्यक्ष होते. ते आता सध्या तिथे अध्यक्ष आहेत. आणि त्यांची संपूर्ण मंदिराविषयी आणि या संप्रदायाविषयी आवड आहे. हे चांगल्या प्रकारे मंदिर पण झालं पाहिजे आणि इथे भरपूर लोकांनी याचा स्वाद घेतला पाहिजे, आनंद लुटला पाहिजे, अशी त्यांची सध्या मनोमन कल्पना. पैशाचा विचार न करता ते सध्या जोराने, आणि त्यामुळे मला तिथे कार्य करण्याकरता स्फूर्ती पाहिजे, ती स्फूर्ती मिळाली. कारण सप्ताह किंवा कोणता कार्यक्रम राबवायचं म्हटलं का त्याला पैसा लागतो. आणि आम्ही आतापर्यंत धाकट्या पंढरीला लोकांच्याकडून पैसे घेऊन, संस्थेचा पैसा न घेता, सर्व लोकांच्याकडनं कुणी काय द्यायचं, कुणी प्रत्येकावर लादलेलं असायचं. पंक्ती कुणी द्यायची, अन्नदान कुणी करायचं, असं प्रत्येकाला विभागून दिलेले होते. काय ते छोटे छोटे असणारे ते खर्चाचे भाग, आणि सगळ्या लोकांनी मिळून तो सप्ताह सुरू करायचा. आता धाकटी पंढरी असती स्वबळावर तयार होणारी, म्हणजे आपल्याच बळावर, पण आहे त्यांची एक कल्पना, ती फार मोठी कल्पना आहे. सुंदर सुंदर. म्हणजे आता प्रामुख्याने या धाकट्या पंढरीकडे आणि या आपल्या पूर्ण संप्रदायाकडे एकदम आत्मीने बघितले जाते, म्हणजे लक्षपूर्वक बघितले जाते. आपल्या या मुलाखतीच्या आपण शेवटाकडे आहोत. म्हणजे आतापर्यंत खूप काही चर्चा आपण राबवली, खूप काही आपण अनुभव घेतला. आता मला एक तुम्ही मेसेज द्यायचा आहे, म्हणजे त्या व्यक्तीला, त्या तुमच्या जवळच्या व्यक्तीला जी आता तुमच्या सोबत नाहीये, किंवा काही कारणास्तव दुखावली गेली असेल कधी तुमच्या भावना नसताना, किंवा आई वडिलांना कोणत्या प्रकारचा मेसेज द्यायचा असेल, किंवा काहीतरी सांगायचं असेल, मनसोक्तपणे बोलायचं असेल, तर नाव न घेतला तरी पण चालेल, पण तुम्ही त्या व्यक्तीला मेसेज देऊन टाका तुमच्या पद्धतीने. तुम्हाला काय बोलावं असं वाटतंय का, असं आई वडिलांविषयी, किंवा कोणती अजून एखादी कलाटणी देणारी, आपल्या आयुष्याला कलाटणी देणारी व्यक्ती असेल, त्या व्यक्तीबद्दल जर तुम्हाला बोलायचं असेल. तर मी ज्यावेळेला मंदिरावर बसतो ना, तुम्ही मागचं हे असं आता नाही, सगळं मी आठवत असतो. मी इथे असा आलो, माझं मागे माझ्या वडिलांनी माझ्यासाठी केवढे कष्ट केले, कुठल्याही प्रकारची तक्रार नाही, मला विरोध केला नाही, बरं काय. पत्नीने सुद्धा या बाबतीत मला, आता पत्नी या नातीने असल्यामुळे ती विरोध करणारच, बरं काय. स्त्रियांना स्त्री कधी एकमेकाला सहन होत नाही, बरं काय. ते ऐकून इतरांच्या असं महाराज जाऊन बसले तिथे सगळं सोडलंय, तिला कोणी चिथवायचं वेगवेगळ्या प्रकारचं, तरी पण तिने ते सहन केलं. मी तिला सांत्वन केल्यानंतर, शांत केल्यानंतर ती शांत राहायची असं. आणि याच्याबद्दल मला कोणी काय असं हे केलं नाही. आई वडिलांनी, पत्नीने, सगळ्यांचं मला सहकार्य लाभलं. ही खरी म्हणजे त्यांची कृपा आहे. तुम्ही 3 व्यक्तींचं नाव घ्याल, की आई वडील असतील आणि तुमच्या पत्नी असतील, त्यांनी तुम्हाला खूप चांगला सपोर्ट केला, म्हणजे हे केलं, पाठिंबा दिला, आणि त्याच्यामुळे तुम्ही आज एवढ्या मोठ्या पदावर आहात. जे मंदिर इथे उभारले, मंदिराबद्दल सांगायचं राहिलंच. हे मंदिर आमचं, हे मी जे म्हटलो वैकुंठवासी दुर्गावले महाराज, कारण माझी परिस्थितीच अशी होती. आम्ही दोघे जण, मी आणि आमचे बंधुराज सुधीर अण्णा, आम्ही म्हणतो त्यांना अण्णा, आम्ही दोघेच. तर हे 2 एकर त्यांच्या वाट्याला, मग त्याने आम्हाला 1 एकर दिली, बरं का. आता 2 एकर माझ्या वाट्याला आली 1 एकर जमीन. तर आता पोरं मोठी होत झाली, आता ते छोटं घर होतं आमचं. म्हटलं आता कसं काय करायचं, तर आपण माझ्या वडिलांना विचारलं, म्हटलं हे आहे जागा, तर म्हटलं माझ्या वाटीची कुठे जागा दाखव मला. तर म्हटलं ठीक आहे, त्यांनी दाखवली आहे. तर त्यातली अर्धी एकर मी ती देऊन टाकली, पैसे नव्हते, गरिबी होती, आणि त्यामध्ये घर बांधलं. आता ही एवढी राहिली, एवढीच जागा.
आणि मग हे मला परत वाटलं का आपलं ते खाल्लं जे मंदिर होतं तिथे कार्यक्रम करण्याकरता जागा अपुरी पडायची. लोकांना तिथपर्यंत जाण्याचं गैरसोय व्हायची, म्हणजे ट्रॉफिक इकडं रस्ता नव्हता ते, बरोबर. पायी पायी रस्ता. तर म्हटलं आपण मंदिर बांध, त्याच देवाला इथं आणलं. आणि त्याकरता हे IOC कंपनीतून जे सर मंडळी आहेत त्यांनी खूप खूप मला सहकार्य केलं आणि हे मंदिर उभारलं गेलं इथे. हे लोकांचे, मी पाहिजे माझं एक पैसा खर्च नाही, लोकांनीच ते सगळं मदत करून. हो, सुंदर अगदी मंदिर. आणि खरं बघायला गेलं तर आपल्या जमिनीवर एवढं असं नाही कोणी करत. म्हणजे हे तुम्ही जे काम केले तशा प्रकारचं कार्य फार कमी पाहायला मिळतं आपल्याला, आणि वाखाणण्याजोगे कार्य आहे ते. सुंदर मंदिर आहे अगदी. मला खूप छान वाटलं तुमच्यासोबत पण संवाद साधून. मला माहित नाही आता भविष्यामध्ये माझा चेहरा तुमच्या लक्षात राहील की नाही, पण माझी खूप इच्छा असेल की तुम्ही मला म्हणजे ओळखावं असं, कारण एवढी मोठी प्रस्त व्यक्ती आज माझ्या समोर आहे, त्यांच्यासोबत मी बोलतोय. कारण खूप सारा कामाचा ओझा तुमच्यासोबत. मी आता लहानच होतो, मला मोठा आता तुम्ही गेले. खऱ्या अर्थाने मी त्याला काय म्हणतात कसं डबक्यातला बेडूक ना, असं मी मर्यादितल्या आपलं धाकट्या पंढरीचा जो परिसर मर्यादेमध्ये माझं जीवन असं. पण आता तुम्ही मी माझा परिचय महाराष्ट्रातील मोठ्या मोठ्या कीर्तनकारांशी, पण त्यांना आज माझी खरी माहिती तुम्ही, ते माझ्याकडे आदराने पाहतात. सगळे भरपूर लोक आहेत, त्यांचे सगळ्यांची नावं कमी घेऊ शकलो नाही. आपला आणि प्रामुख्याने आमचे माधव महाराज जिथे अध्ययन ज्यांनी केले, आमचे जंगले महाराज शास्त्री, बरं का, पुंडलिक महाराज जंगले शास्त्री नगरचे, त्यांची आमच्यावर घराण्यावर खूप मोठी कृपा आहे. कारण त्यांनी आता मला माझा मुलगा त्यांनी घडवला, तो म्हणजे माझं हे सगळं कार्य पुढे तोच चालू ठेवणार आहे. म्हणजे मला आता निश्चिंतेने पावलो विसावा, मी आता निश्चिंत आहे. मला काय अपेक्षा नाही, काहीच नाही. मला जे द्यायचं होतं लोकांना ते देण्याकरता मुलंच तयार झाली. त्यांनी ते कार्य पुढे चालू ठेवा हीच माझी विनंती, दुसरं काय नाही. खूप छान वाटलं तुम्ही आम्हाला भेट दिली, त्याच्याबद्दलही मला खूप छान वाटलं. मी तुमचा क्षतशः आभारी आहे. तुमचा आशीर्वाद माझ्या सोबत राहू देत, पाठीशी राहू देत, एवढीच मनोकामना करेल मी. धन्यवाद.